नमस्कार मंडळी. पुन्हा इथे भरणार आहे विनोदाचा दरबार, अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. ओंकी, शिवा, हे जे कलाकारांचे फॅन्स असतात ना, ते कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतात. आय नो, पण तुला याची कल्पना नसेल. तुला लय आहे. ऑफकोर्स खूप. रस्त्यावर लोक तुला विराज जगताप आणि पृथ्वी प्रताप म्हणून ओळखतात. तर हे स्किट सादर करायला येत आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. असं कसं? हाय. हाय. इव्हेंट आहे ना तुमच्या गावात, ते पाटील म्हणून कोणीतरी आहेत, त्यांनी बुकिंग केलं होतं रूममध्ये. हेमंत पाटील इव्हेंट मॅनेजर. हां राईट. लेट मी चेक. बापरे किती बिझी आहे ही. रसिका वेंगुर्लेकरांचं नाव आहे आणि +1 मेल. तुम्ही असाल ना रसिका वेंगुर्लेकर? हो, मीच. आहे. लगेच किल्ले हव्यात कसं? नाही नाही ठीक, मेलचं नाव नाही आहे. +1 मेल. ठीक आहे ना नाही, तुला नाही. एवढी काय घाई आहे, अरे, येतील ना ते, जरा अरे थांब तसं ना. नाही. +1 लिहिलंय. पण हे तुला सांगतो रसिका, इथे गावं बिवत माहिती नसतात ना रे आपली नावं, टीव्ही वगैरे नसतात कधी कधी. तर माझं बेकार क्रेज आहे, माझं बेकार क्रेज आहे. अरे चेंगरा चेंगरी होत्या मला भेटायला त्या दिवशी. यार मी उतरलो स्टेशनवर, ए फोटो, ए असं खूप मला. हो ठीक आहे, मलाच सांगशील. अरे नाही, मी जस्ट सांगतोय रे, माझं खूप क्रेज आहे तुला सांगू. आणि मला ना इव्हेंटवाल्यांचा हाच राग येतो रे. आपण आधी यायचं, आर्टिस्टने आधी यायचं, इव्हेंटवाले नाही येणार वेळेत. याला अर्थ आहे काय यार? ठीक Come on यार. आहे, थांब ना. तरी नशीब हॉटेल बरं आहे. असं फालतू हॉटेल असतं ना, जरा टाइमपास केला ना यांनी अजून, निघून जाईन ना मी डायरेक्ट निघून जातो, थांबत नाही. पैसे बिसे मला नको. पिपी. माझा रिस्पेक्ट मोठा आहे बाबा. हा वेडायस काय रे तू? असं करणार, निघून जाणार आहेस? म्हणजे बापरे, मला नाही बाबा एवढा माज वगैरे करतायत. ए रसिका, माज नाही म्हणजे करायचा माज, आणि तू तर केलाच पाहिजे. कोण आहे यार तू? मोरेंची बायको. भाई उद्या मोरे हॉलिवूडला गेले तर तू माज कोणाच्या जीवावर करणार? अति करतोय पिपी. इथे बाहेर आहोत म्हणून सेटवर दाखवते मी तुला. शहाणपणा करू मस्करी नकोस तू करतोय, आज. मस्करी. फालतू चिडू नको. चल चल, त्याला इव्हेंट वाल्याला फोन कर, किंवा पाटील का कोण आहे तो त्याला बोलव यार. तू पण करू शकतोस ना, सगळं काय मीच कर ना, चल करायचं. ना. मेसेज करते मी त्याला. रसिका मॅडम, मॅडम हा. नमस्कार. हॅलो. वेलकम मॅडम, वेलकम. Thank you so much. मॅडम एक फोटो सेल्फी हो काढूयात ना. प्लीज. Yeah, मॅडम इकडे हे इकडे. थँक्यू मॅडम, थँक्यू. अरे तुमचा एवढा जबराट फॅन आहे मी, एवढा जबराट फॅन. अरे बाप, त्याला पॅरामीटरच नाही डायरेक्ट. एवढा जबराट फॅन आहे मी तुमचा. थँक्यू सो वेलकम मच. मॅडम. थँक्यू. ऍक्च्युली तुमच्या शहरात इव्हेंट आहे आमचा, आम्हाला पाहुणे म्हणून बोलवले, पण ते ऑर्गनायझर आले नाही. कोणीतरी पाटील म्हणून. मीच आहे. तुम्हीच आहात का? मीच तुम्हाला रिसिव्ह करायला आला. अरे वा, ग्रेट. अरे हा अण्णा आहे ना आमचे, अण्णांचा कार्यक्रम आहे. हो, अच्छा. मी अण्णांचा उजवा हात आहे. हेमंत पाटील म्हणता मला. ओ हॅलो हॅलो. थँक्यू. आमचे अण्णा म्हणले का बुवा रसिका मॅडम आल्या की त्यांची अशी चोख व्यवस्था ठेवा म्हणे. काय कमी नाही पडलं पाहिजे बुवा. वा. चला मग चालायचं का? हो चालेल. इथे अरे बापरे, सॉरी सॉरी सर. हे तुमचे बंधुराज आहे का? बंधुराज पाटील का? मोहन पाटील. मी पाटील. कोण मित्र आहे का मग? नाही नाही, असं काय करताय? मित्र वगैरे तुम्ही हास्यजत्रा पाहत नाही का? कमॉन. अरे वा. ओळखलंय. पाहतो म्हणजे काय? क्रेझी. मला वाटलंच होतं की रसिका मॅडम इकडे आल्यावरती मोरे सर तिकडे काहायला थांबतील. मी मोरे दिसतोय. मी मोरे दिसतोय. माझा चेहरा मी असा केलाय. हा, असा अभिनय चाललाय माझा. मोरे मी.
मोरे मी नाही सर मॅडम रसिका काय बोलतो पण मोरे मी नाही सर कोण पाटील माझ्याशी बोललात ना फोनवर मी पृथ्वी प्रताप आहे पृथ्वी प्रताप अशी जत्रेवाले पृथ्वी प्रताप काय बी सांगताय तुम्ही नाही येते आहो पाटील नाही नाही मी सांग- माझ्यावर विश्वास ठेवा पृथ्वी प्रतापच येते हे हो तुम्ही सांगताय म्हणून एक मिनिट सर जरा तिकडे पहा अरे बाप ह्या अँगल न डिक्टो वाटता तुम्ही तसेच या angle ने म्हणजे अरे मीच पृथ्वी प्रताप आहे पाटील ए बरं आहेस ना, पाटील सॉरी सर सॉरी काय होतं ना तुम्ही टीव्ही मध्ये अलग दिसता आणि इकडे अलग दिसता एकदम वेगळे दिसता तुम्ही हो? हा तुम्ही ते असं वेगवेगळे गेटअप करून ते असं कॅरेक्टर रोल करता की हा. नाही त्याच्यामुळे तुम्ही असं ओळखूच येत नाही पटकन आता कसं रामायणात कसं राम सीता लक्ष्मण आणि रावण भाऊ हे 4 जण सोडले तर बाकी सगळे अलग अलग गेटअप करून फिरायचे त्याच्यामुळे लोचा व्हायचा ओळखूच यायचं नाही तसं यांचं सगळे सारखेच दिसतात सगळे सारखे दिसतात. हसू नको ए हसू नको एवढा वेगळा नाही दिसत मी चला एक साली मिशी लावतो आणि एक ती बोकड दाढी लावतो एवढा वेगळा दिसतो ओळखतच नाही कोणी सर खरं सांगा मॅडम आता तुम्ही काय का नाही मी नाही एवढा वेगळा दिसत मी आहे तसंच दिसतो अरे यार तू वेगवेगळे कॅरेक्टर्स करतोस ना हा. गेटअपचं ठीक आहे पण तू बेरिंग पकडतोस माझं काय मी मोरेंची बायको करते त्यामुळे मला पटकन ओळखलं तू वेगवेगळे कॅरेक्टर करतो ऍक्च्युली व्हेरिएशन वाल्या नटांची ना ट्रॅजेडीज आहे अरे म्हणजे ट्रॅजेडी पटकन ओळखत नाहीत ना लोक मला काय वाटतं ना एखाद्या नटामध्ये काहीतरी वैचित्र्य तरी हवं नाही तर एकसुरीपणा हवा तू मला तू सांग ना यार त्याला मी कोण आहे मी सांगितलं त्यांना पृथ्वी प्रताप लक्षात आलंय ना तुमच्या प्रताप, Yes, हो, आमचं बुकिंग झालंय का एकदा आहे प्लीज ना चेक मॅडम करा केलेलं आहे पृथ्वी हो ना? प्रतापाचं. हा. तुमचं- बिल्ला दिला की आम्ही लगेच तयार पाटील होऊन सगळं. तुला काही ऍडमिट लागले का फोन कुठं टाकून ठेवलाय अरे, फोन हाय- करतोय तुला हाय- एवढं हाय ना इथे. कुठं होता एवढा उशीर उशीर म्हणजे मॅडम आल्या ती मॅडम अरे हाय मॅडम अरे त्याला ढकललं हॅलो रसिका वेंगुर्लेकर मॅडम हो ओय शपथ मला खरंच वाटणं झालं या ओय शपथ लगा मॅडम मी तुमचा लय मोठा फॅन आहे म्हणजे तुम्ही हाय सर इलाज आमका आनंद वाटूक होया अरे बापरे मालवणी तुमच्याकडे शिकलो या माझ्याकडून तुमचं बघून थँक्यू आता गुजराती जोर धरलाय आता गुजराती जोरलाय 2-4 स्किट बघितली की नाही तुमची गुजराती चिपतूच बघा मला नाही प्लीज आता तुम्ही आता मस्करी करू नका सगळं मॅडम करतात तर. खरंच खरंच मला लय भारी वाटतंय मी जरा थांब की बाजूला कुठं मध्ये मॅडम नमस्कार मॅडम मी सावत्या माने अच्छा अण्णांचा लेफ्ट हँड आहे ते अण्णांनी कशी तुमची सगळी व्यवस्था माझ्याकडे दिलेली आहे अच्छा. एक नंबर व्यवस्था करणार आपण वा, वा. 5 स्टार व्यवस्था चालेल टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. किल्ली घेऊन आम्ही- कशाला खा करते बोंबलायला रे हे तुमचे पप्पा आहेत का इकडे पप्पा आहे ना? हा? पप्पा आलाय काय बेरिंग आहे माझं कोण आहे मी पप्पा आहे मी कोण पप्पा आहे मी नाही म्हणजे पप्पा आहे मी वाटतोय तरणा बांडगडी पण मी ओळखलंय ओळखलंय बघा. पप्पा आहे तुम्ही पप्पा आहे मॅडम लागा पप्पांनी केवढी मेंटेन केली तब्येत हो ना शेम माझ्याकडे आहे लागा तुम्ही चोर बॉडी मी काय म्हणतोय लंगोट घालून या की एकदा आखाड्यात मजा येईल पप्पा आहे मी सांग ना यार रसिका, पप्पा आहे मी आणि पप्पाला तुमचा गैरसमज होतोय माझे पप्पा नाही आहेत पप्पा का असेल यार मी कोणाचा नाही, 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 सर सर, तुम्ही कंट्रोल करा अबे सांगते वयक ना तू थांब ना जरा वयकून दाखव वयक ओळखा भिकाऱ्या तो. ए ओय कुण दाखव करण्यापेक्षा सांग त्याला कोण आहे मी तू नको असं ना जत्रा. चिडू. त्याच्यातले आहे ते हसी चित्रीतले रवींद्र प्रताप रवींद्र प्रताप आहे मी कुठलं नाव आहे रे हे कुठलं नाव आहे भाई हे कुठलं नाव आहे माझं रवींद्र प्रताप आता बोलले ना तुम्ही ती पट्टी कशाला देतात रे हास्यत्रेची खाली रवींद्र प्रताप लिहितात त्याच्यावर पृथ्वी प्रताप आहे मी ओळखा यार मला हा पृथ्वी प्रताप साहेब ते हा ये तू नाही नाही तर वाटतच नाही तुम्ही खरंच वाटत नाही तर मी त्यासनी ओळखतोय पर्सनली टीव्हीत बघतोय त्यासनी मी तर टीव्हीत बघ मी स्वतः बघतोय टीव्हीत त्यासनी त्यांचं मला माहिती आहे ती वा या डॉलर या शहरात
ये दौलत ये तुम्हारे पैरों के तले रख दूंगा बघ, मला ओळखलं. माहिती की ती म्हणताय की नाही ऐ टिटवे एका झनाट्यात का नाही बाहेर ससनच दाखवीन तुला शितले शितले तुम्ही नाही ते अरे तुम्ही नाही तर माझीच पात्र आहेत यार ती मी नाही दिसत यार एवढं नाही नाही सर तू वेगळं आहे ती अरे मी येतो यार ओळख ना यार मला अहो नाही मी मला एवढं अरे ऐक ना ए भाई मी नाही दिसत रे एवढा वेगळा ऐक ना तुला शपथ सांगतो मी खरंच वेगळा नाही दिसत कधी कधी जजेस पण मला सांगतात ना आज तू अमूलाग्र बदल केलास तेव्हा मला लाजल्यासारखं होतं कारण मी नसतो केलेला आमूलाग्र बदल अक्षर मी तिथेच फिरत असतो कुठेतरी त्यांना वाटतो तो आमूलाग्र ओळख मी नाही ओळख चला. पृथ्वी प्रताप आहे यार पृथ्वी अमूलाग्र बदल तू नाही करत हे मान्य केलं ते एक बरं केलंस. तू माझ्या बाजूने त्यांच्या बाजूने तू तुझ्या बाजूने मग त्यांना पृथ्वी. सांग ना यार. मी नाही फक्त- सर पण ओळख ना यार मला अहो ओळख ना. नाही ओळखता येत तर मी नाही ओळखलो स्वतः मी सांगतो म्हणून विश्वास ठेवा ना यार मी पृथ्वी प्रताप आहे मी सांगतो विश्वास हो, ठेवा हो, हो. मी ऐकतो पृथ्वी हो, प्रताप हो, आहे. वेड्यासारखं भाई, बोलतोस, मी हो, पृथ्वी ठीक प्रताप आहे यार भाई मी पृथ्वी प्रताप आहे भाई मी पृथ्वी प्रताप आहेत, आहे. आहेत. मी आहे मी आहे तुम्ही शांत व्हा. मी आहे मला ओळख आहे नाही काय तुला लोचा सांगतो माझ्यासोबत असं कधीच झालं नाही यार. मला आतापर्यंत सगळ्यांनी ओळखलंय अरे माझ्या सुपर्या बंद झाल्यात रे मला लोक ओळखायचं कमी करतायत माझ्या सुपर्या बंद झाल्यात हेमंत पाटील आणि श्याम राजपूत तिथे जळगावात ऑर्केस्ट्राच्या 2,000-2,000च्या पण सुपाऱ्या घेत आहेत मला सुपारी नाही येते मला सुपारी नाही येते यार कुणाल मिश्रा साला मला 600 एपिसोड मध्ये 6 वेळा दिसलाय प्रमुख पाहुणा असतो यार मला बोलवा यार मला ओळखा यार मी पृथ्वी प्रताप आहे यार. सर 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 शांत व्हा तुम्ही मी पृथ्वी प्रताप आहे सर, सर, मी सर, बेल नाहीये सर, मी सर. पृथ्वी प्रताप आहे यार सर अरे सर निक, तू खूप पॅनिक होतोय थांब एवढं काही झालेलं नाहीये. सर शांत व्हा बरं बरं ठीक आहे मी मान्य केलं बुवा तुम्ही पृथ्वी प्रताप आहे. मान्य नको करू मी आहे बरं तुम्ही आहे असं बी मान्य केलं पण तर आता तुम्ही स्टेजवर प्रमुख पाहुणे म्हणून बसणार आहे की नाही तर मग तुम्ही असं दाढी मिशांचा गेटअप लावून बसणार आहे का नाही म्हणजे मग मला स्केच पेन आणायला बरं होईल म्हणजे आपण अशी दाढी मिशी काढून घेऊ फक्त घाम आला तर असा पुसू नका नाही तर तोंड काय करशाल अरे पण मी स्टेजवरती दाढी मिशी लावून का बसेन मी पृथ्वी प्रताप आहे मी असा दिसतो मी असा बसेन नाही पण सर तुम्हाला ते दाढी मिशामध्ये ओळखतात ना लोक हा मी काय म्हणतोय 100 वेळा काढायचं घालायचं कुठे एवढं करत बसताय गोंधवून घ्या की असं बेस्ट गोंधवूनच टाका टेन्शनच नाही कुठं रोज शिकतवा परत संध्याकाळी जाऊन काढा सही. गोंधावलं म्हणजे मुळात मी का गोंधवेन मी असा दिसतो मी असा बसेन ना यार मग मी पृथ्वी प्रताप आहे यार ओळख मला निक, तू पॅनिक नको मी बोलते हे तुम्ही चुकीचं करताय खूप मोठे नट आहे ते हा, बाहेर खूप मान आहे त्यांना पण तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर इतके फॅन पेजेस आहेत त्यांचे एक एक फॅन पेज आहे माझा आहे लोक ओळखतात त्यांना तुम्ही असं वाग ते निघून जातील हा. मी खरंच ते निघून जाईल. निघून जातील सर मी निघून ऐका, जाईन. खरं तुम्ही वेगळे दिसता मी निघून जाईन नाही, नाही, सर, खड्ड्यात सर, गेला रे मला सर, नाही सर, समजत. सर, सर, खड्ड्यात- सर, खड्ड्यात- सर, सर, नाही, सर, नाही, सर, नाही. सर, अहो, सर. सर, 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 सॉरी सर सॉरी सर 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 बॅग सोडा पहिले बॅग सोडा सर सर इकडे या, सर सर सॉरी सर सॉरी पी, सर पी. सॉरी सर सॉरी सर म्हणजे यार ओळखत नाही आणि बोलवलं इव्हेंटला सर आम्ही मजाक करून राहिले होते ना हो. मजाक म्हणजे मजाक करून राहिले आम्ही तुम्ही नाही का हास्य जत्रेत एकमेकांची खिचातानी करता तशी खिचातानी केली आम्ही ना फक्त आई शपथ हे तुम्ही ऍक्टिंग करत होता कमाल ऍक्टर आहात यार एक मिनिट म्हणजे एक तुम्हाला माहिती आहे मी पृथ्वी प्रताप आहे अरे, ओळखलं मला सर सॉरी करत आपलं उगाच आपलं असं वेलकम फन मला ओळखलं यार मला ओळखलं ओळख- तुला. चेंगरा चेंगरी होते मला बघ. पण खरं सांगू का सर म्हणजे अगदी मनापासून वाटतंय मला तुम्ही किती बी दाढी मिशा लावल्या की नाही दिसत वेगळं हा खरंच तर तुम्ही बोलायला लागले की नाही दुसऱ्या वाक्याला मला कळतंय हे पृथ्वी प्रताप आहे लगेच कळते मला खरंय खरं पृथ्वी प्रतापचे कसे ते 3च आवाज ठरलेले आहेत एक ते शंकराचं करते एक ते कॉमन मॅनचं काहीतरी आहे आणि हल्ली हल्ली एक काहीतरी मास्तरचा एक आवाज काढायला लागले वेगळं बरोबर आहे 3 आवाज इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तीच असं आवाज नाहीये असतोय. असं नाही कोणी असं वाचतं नाहीये बोलतंय. माझं मी आहे मी वेगळा दिसतो मला माहितीये मी करतो गेटअप मला माहितीये मी वेगवेगळा दिसतो एक मिनिट मगाशी तर म्हणत होतास मी वेगळा नाहीये मी सेमच दिसतो मी आहे नाही मी मला अडकव नको मला अडकव मी दिसतो वेगळा मला माहिती सर 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 तुमचा प्रॉब्लेम काय आहे?
नाही तुम्ही वेगळे दिसता म्हणलं तरी तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही वेगळे नाही दिसत म्हणलं तरी तुमचा प्रॉब्लेम Exactly. एक मिनिट मुद्दा हा आहे की मी खऱ्या आयुष्यात पृथ्वी प्रताप सारखाच दिसतो मी कॅरेक्टर करताना वेगवेगळं गेटअप करतो वेगळी दाढी वेगळी मिशी असं सगळं करत असतो मी त्यापेक्षा कॉमेडी शिका की मग नाही, किती दिवस दाढीच्या मिशीच्या मागे आत कॉमेडी लपून राहणार आहे ना शिकून घ्या तुम्ही क्लास लावून घ्या तुम्ही म्हणजे लोक ओळखतील तुम्हाला हे बरोबर आहे मी कॉमेडी शिकली पाहिजे याला तू समर्थन देतोय अण्णांचा राईट हँड माझ्या मागच असते ते कॉमेडी शिकवू कशी तू वा 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 मस्तच झालं असणार स्किट मी माझ्या अभिनयात खूप बिझी होते त्यामुळे मला बघता आलं नाही विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसं वाटलंय हे अप्रतिम विषय आणि अत्यंत निधळ्या छातीचे आहात तुम्ही सगळे की स्वतःवरचे विनोद इतक्या जिगरबाजपणे आपण सहन करतो आणि त्याच्यावर परत आशा निर्माण करतो याला फार मोठं काळीज लागतं हे मी वारंवार सांगतो पण ते तुमच्या सगळ्यांमध्ये आहेच प्रश्नच नाही उत्तम परफॉर्मन्स MSJ डिलक्स असलं तरी परफॉर्मन्स सुपर डिलक्स वा वा सोनाली ताई हा सगळा परफॉर्मन्स होता ना ही +1 म्हणत होती मला वाटतं क्लास 1 होता आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता चार्ली चॅप्लिन असण्याच्या स्पर्धेमध्ये स्वतः चार्ली चॅप्लिन तिसरा आला होता तर मला आज हे प्रहसन पाहून तो प्रसंग आठवला की पृथ्वी तो प्रसंग तुझ्यावर येणार आहे की तुला पटवून द्यावं लागणार आहे की मीच आहे पृथ्वी वा 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 सुपर मस्त मस्त मंडळी शिवाली हे खरंय हे ऐकल्यावर आपल्या लक्षात येतं की आता स्टेजवर कुठल्याही थराचा वेडेपणा होऊ शकतो येस आणि हा वेडेपणा दाखवायला येत आहेत अर्थातच मी शिवाली माझा नवरा निशिम आणि माझे बाबा माझा सम्या दादा समीर चौगुले शिवाली हे खरा तू थांबणार आहे बाबा अरे काय घाई आहे तुम्हाला सॉरी हा आणि बघायला गेलं तर मला घाई असायला हवी ना हो बऱ्याच महिन्यांनी मी येतो ना इथे तुम्ही इथंच पडीक असता रोज हा म्हातारा याच मंचावर असतो तरी किती घाई आहे हो तुम्हाला हा गॉड गिफ्टेड आहे काय सगळं गॉड आपल्याकडे. गिफ्टेड काय गॉड गिफ्टेड का घाई आहे तुम्हाला ते सांगा मला नाही मी सुद्धा बरेच दिवसांनी हे स्किट करतोय म्हणून थोडीशी एक्साइटमेंट होती बाकी काय नाहीये अरे एक्साइटमेंट असण्यासारखं काय या दळभद्री वाक्यात सध्या करायला काय नाही चला कल्याणला बालनाट्य शिबिर घेऊया असा विचार करणाऱ्याला कळणार काय एक्साइटमेंट इथली काय आहे ती इथे बघा जास्त बोलायचं नाही फिल्म करतोय मी हिंदी इथे स्किट नाही करत बसत मी कळलं का मस्त नांगी ठेचली माझी सल्यूट आहे तुम्हाला करू हे ना? निशिम बाबा तुम्ही दोघं काय करताय अहो, ही सगळी वाक्य स्किट सुरू झाल्यावर आहेत ना हा ना. आताच काय बोलताय हो, हो. मग स्किट सुरू झाल्यावर काय ब्लँक उभं राहणार का नाही, असं नाही, बरोबर. आपण परत करूया बाबा तुम्ही विसरून जा आम्ही ना पहिल्यापासून सुरू करतो हा चालेल चल, चल, पहिल्यापासून चल. पहिल्यापासून एकदम पहिल्यापासून हो हो सर गणपती रोल करा एवढं आधी नाही इथून कर चल ये एवढं नाही ये इथून कर गणपती रोल कर हा मस्ती बघितली त्यांची हा? निशिम म्हातारा माणूस आहे लागला असेल ना रे डोळा डोळा लागलाय मग डोरबेलचा आवाज काय बेंबी मधून काढताय तो तोंडातूनच काढतायत ना कसं बोलतोय कसं बोलतोय ओ उघडा ओ पटकन उघडा नाहीतर मग ढिंटाक उघडा दार उघडा किल्ल्याचं दार बसवलंय तुमच्या घराला
या 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 बाबा 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 अरे नका ना रे, काय येतो रे मी इथे 3-3 महिन्यांनी काय येतो या स्किट साठी मी? का बाणेदारपणे सांगत नाही फोन आल्यावर नाही येणार मी? का सांगत नाही मी? माझी पण गरज आहे ना. पुढचं सुरू करू करा. बेटा काय झालं बेटा एवढं रडायला? बाबा का रडतेस? एवढं काय दुःख आहे तुझ्या हृदयात? बाबा मला निशिमच्या घरी नाही राहायचंय बाबा. का बेटा? बाबा निशिमच्या घरी माझा जीव 20 कासवा होतो बाबा. 20 बेटा 20 कासवा असा शब्द नाहीये तो. साकाऊ वासू असा शब्द आहे बेटा तो. हा? अहो कासावीस असा शब्द. हा कासावीस. तुम्हीच असं शिकवणार? काय शिकणार आहे ती? कासावीस एवढाच शब्द आहे. हो हो कासावीस होईल ना असा शब्द आहे ना बेटा. हो बाबा. काय झालं काय झालं? बाबा निशिमलाच विचारा काय झालं ते. त्याच्या घरातल्यांमुळे भांडणं होतात आमच्यात. 1 मिनिट वाटेल ते सांगू नकोस बाबांना. काही सांगत नाहीये मी निशिम. तू भांडणं उकरून काढतेस माझ्या आई बरोबर. उगाच सांगू नको माझ्या घरच्यांमुळे भांडणं होतात वगैरे. अरे जयवंत वाडू कोण जयवण वाढू? आता असं बोललात ना बोलू मला वाटलं जयवंत वाडू. अहो, जावई बापू आहे मी. बरोबर बरोबर काय झालं? इकडे या या बसा इकडे शांतपणे बसा. मी सांगतो ना बसा बघू इकडे शांतपणे. हा, इकडे इकडे इथं बस. नाही इथं 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 बसा बस बस. काय झालं मला सांगा. परवा सकाळी आमच्या घरी शिवाली हे खरंय? बाबा मी शिवाली हे खरंय? अहो मी पुढचं चुकलं. परवा सकाळी आमच्या घरी नाही बाबा चुकलं. या थराला पोहोचलीस तू. नाही बाबा. या लेवलला पोहोचलीस तू. नाही असं नका बोलू. परवा सकाळी आमच्या घरी. नाही. याला काय अर्थ नाही, आहे? हे चुकलं. माझे संस्कार आहेत. नाही, हो, पण बाबा. ही माझी तुला लांब आधी सुटणार नाही. नको. परवा सकाळी आमच्या घरी याला काय अर्थ आहे? नको बाबा. तू अशी नाही बाबा ऐकायचीस तू. बाबा नको. नाही नाही बाबा नको. काय करताय? बाबा नको. बाबा बाबा काय? बाबा. हो बाबा. बाबा नको. अहो, काय करताय? हो, हो. बेड काढ, बेड काढ. अरे हा मूर्ख आहे का माणूस? बाबा बोल बोल. भिंतीतून आला. ए, आता नका करू, चला. इज्जत तू. काय टिकतं निघते? बाबा बाबा ऐका माझं. राम नाही शिवाली हे खरंय? चुकलं. काय बोलले जावे बाबू आता? चुकलं. परवा सकाळी आमच्या घरी परवा सकाळी आमच्या घरी चुकलं बाबा. मी काय तोंड दाखवायचं समाजात? उद्या मी रस्त्याने जाताना लोक काय म्हणतील ते बघा. परवा सकाळी आमच्या घरी बोलणाऱ्याचा आई बाप झाला आहे. काय उत्तर द्यायचं? चुकलं माझं. उद्या मी गेलो कलकत्त्याला. तिकडे लोकांना म्हणाले ओलू जोबो ओ देखो परवा सकाळी आमच्या घरी को बाप बोलो काय उत्तर द्यायचं? हमको परवा मी गेलो जापानला. तिकडे फिरायला लागलो. जापनीज लोक म्हणाले हे जपानीज आहे? तिकडे कुत्र विचारतं का रे तुला जपानला जायचंय? तुला जपानची स्वप्न बघतोय? चपला झिजतील म्हणून नाक्यावर जात नाही तुम्ही आणि जपानला जायचंय. हसू नका. आणि तू बावळट. हा अक्कल नाहीये तुला? कशाला बोल? मी चुकले बाबा सॉरी. कशाला? काय चुकलीस तू? मी सांगितलं काय चुकली? मग कशाला ओव्हर ऍक्टिंग करते? बिंडोकपणाचं ATM. मूर्ख. तुम्ही हसू नका बाबा. आधी ऐकून घेत जा मग चिडायचं. मी सांगतो तुला शिवाली. शिवाली हे खरंय. या एका वाक्यावरून अख्खा राडा होतो ना म्हणून 5-5 पानांचं स्किट लिहितो हा. आणि लाज वाटली पाहिजे या गोष्टीची यांना. राग आलाय. नाही बेटा नाही. निशिम खावा झाली. आवाज खाली असं आहे ना ते. किती लाज आहे हो. एवढं म्युझिक घेऊन खावा झाली म्हटलंस तर कसं होईल मला सांग. हा? किती लाज आहे. मी समजू. 2 शब्दांमध्ये फंबल मारते. आवाज खालीच खावा झाली. जरा लहान हा? आहे, लहान आणि आहे. तुमची अपेक्षा आहे मी हिला घरात ठेवायचं नाही. समजून घ्या. शांत नाही, राहा. अजून शांत तुम्हाला माहित नाही हिने काय केलंय ते. शांत. मला सांगा काय घडलं ते सांगा.
सांगा काय घडलंय मला मी सांगा. मध्ये रिॲक्ट होणार नसेल तरच सांग. अजिबात रिॲक्ट होणार नाही. हा काल माझ्या बॉसला मी घरी बोलवलं होतं अरे जेवायला. हो का? अरे म्हणाली मी नवीन रेसिपी करते हा. गोटी भजी. ओहो गोटी भजी Yes. अप्रतिम गोटी भजी असते. पण तुमच्या मुलीने काय केलं हा. स्टेशनरी मधून खऱ्या गोट्या घेऊन आली हा? आणि त्या पिठात भिजवून तळल्या. अहो काय बोलताय काय? माझ्या बॉसला खायला घातल्या. 2 गोट्या माझ्या बॉसच्या इथे अडकल्या होत्या. बाहेरून दिसत होत्या मला. आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा माझा बॉस मला म्हणाला यू आर फायर्ड गेट आउट. बाप रे म्हणजे नोकरी गेली की काय तुमची? मला जॉब वरून काढून टाकलंय बाबा. अरे, अरे, मी अरे. सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मी आता बेरोजगार आहे बाबा. नाही, या नाही, या मुलीमुळे नाही, मी तुमच्या समजवतो, मी मुलीमुळे समजवतो. नोकरी गेली आहे बाबा. चिडू बेरोजगार आहे मी. नका चिडू नका मी आहे ना. ऍक्च्युली मी तेच एक काम घेऊन तुमच्याकडे येणार होतो. काय मी तुम्हाला एक ऑफर घेऊन येतोय. ऑफर? येस बिझनेस ऑफर. बिझनेस ऑफर? कसली जॉईन मी. कसली बिझनेस ऑफर? पार्टनर म्हणून जॉईन व्हा मला. ओय, शपथ! येस येस यू हर्ड इट. किती भाग्यवान आहेस निशिम तू. तुला माझ्या बाबांनी विचारलंय पार्टनरशिप साठी. बाबा हा किती करालो आपल्या मुलीसाठी. ए नाही ग बाळा अगं. बाबा ओ बाबा मी माझ्या जांभळ्याचे चोडे करून घातले ना तरी माझे उपकार फेडता नाही कुठला जांभळा? कुठले जोडे? जांभळ्याचे जोडे तुझ्या बापाने घातलं का कधी? जांभळ्याचे जोडे असतात. ओव्हर ऍक्टिंग करू नको तू सतत. ठीक आहे हरकत नाही चिडू नका. आणि कसला व्यवसाय करणार आहे ते विचार ना आधी. हे काय? मी ओ, ओ! हा, इथेच आहे बिझनेस सांगा. मी चकल्या विकायचा बिझनेस करतोय. चकल्या विकायचा. चकल्या विकायचा? हो तुम्ही बघा जॉईन व्हायचं तर व्हा. सांगता ना. तर मी जॉईन होऊ? हो ए, मी कोण आहे? सॉफ्टवेअर इंजिनियर. 1.5 लाख महिना पगार घेत होतो मी. चकल्या विकू आता? एकाच चकली मागे ₹1.5 मिळेल तुम्हाला. महिन्याच्या कमीत कमी 30 चकल्या तरी विकल्या जातील. कॅल्क्युलेट करा किती होईल ते. निशिम सुवर्ण संधी सोडू नकोस निशिम. मिलिनियर होशील. टांग तुझी. एका चकली मागे ₹1.5. 30 चकल्या म्हणजे ₹45. तुझा बाप मिलेनियर होणार यांनी. निशिम मला नाही बोलायचं. मला नाही करायचा हा बिझनेस. ₹1.5 एका चकली मी मागे 30. ऑफर दिलेली आहे त्यांनी स्वीकारले नाही माझी चूक नाही. त्यानंतर म्हणू नकोस बाबांनी तुझ्यासाठी काही हा, केलं. नको म्हणून. चल नाही आपण नाही 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 निशिम प्लीज ऐक. ही सुवर्ण संधी सोडू नको ना माझ्यासाठी. अगं तू काय बोलते शिवाली? ही प्लीज कुठली- बाबू माझ्यासाठी ऐकणार आहे. अगं पण याच्यात Please काय- ना. अगं हे खूप नॉनसेन्स. तुला माझी शपथ आहे. ए, शपथ हे बघ. नाही. शिवाली अगं तू शपथ नाही नको. ऐकलंस तर कमॉन वेळ नाहीये प्लीज. मी मरून जाईन. ए, शिवाली हे नको करत जाऊ यार. मरून ठीक आहे मी करतो. चल बाबा तयार आहे तो. तयार आहे तो. Yes. आता मी तुम्हाला चकली कशी विकायची याचं ट्रेनिंग देणार आहे. आधी तुमच्यात काय टॅलेंट आहे हे मला बघायचंय. मागे एक पिशवी आहे. बापरे यात निशिम. चकल्यांचा स्टॉक आहे. या चकल्या तुम्हाला विकायच्या आहेत. एक बेवडा येणार आहे आता इथून. त्याला तुम्ही चकल्या विकायच्या. 1 मिनिट. बेवड्यालाच का विकायच्यात मी चकल्या? या देशात बेवडे जेवढे चकल्या खातात तेवढे कोणीही खात नाहीत. रिसर्च आहे माझा. ही बसा रिसर्च आहे तिकडे. बाबांचा रिसर्च. चल 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 चल. बाबा तुम्ही आता बेवडा करा आणि तो चकल्या विकेल. हो बेटा हो बेटा. अशा बेवड्याला कळणार कशा चकल्या विकतो ते. आधी विकायला नको त्याने. चकली 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 काहीतरी म्हणा. बापाने विकली अशी चकली. चकली टाकली असं कोण विकत? निशिम ऐक ना बाबांचं ट्रेनिंग कडे कॉन्सन्ट्रेशन कर. ठीक आहे घाबरू हा, नकोस. चला. हा. चकली 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 चकली. काय हसायला? नाही 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 बेवडा हसू शकतो. बेवडा घरात हसू शकतो. मी घरात आहे माझ्या. बस. चला या चला या. चकली 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 चकली. जा, 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 जा. मैं तो बेवड़ा है मैं तो पियला है. जा, 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 मैं तो बेवड़ा है मैं तो बेवड़ा है मैं तो पियला है मैं तो बेवड़ा है. शिवाली तुझ्या डोळ्यात पाणी. बाबा किती अप्रतिम बेवडा आहात तुम्ही. मूर्तिमंत बेवडा. मूर्ती. देवा काय बाबा ते ते बेवड्याच्या बारीक बारीक जागा किती भारी बाबा. मला मला जमेल असं
बेवडा तुला नक्की जमेल. मी आहे ना, तुला नक्की जमेल. जमेल? काळजी करू नकोस. हो, प्रॅक्टिस करत बस असे करून. हा, फक्त आवाज करू नकोस बेटा. हा, त्याची प्रॅक्टिस कोपऱ्यात कर. तोपर्यंत मी याला ट्रेनिंग घेतो याचं. मी आलो तुमच्या. मी काय चकलं तुम्हाला. चकलीचे चकली हसू नका. चकलीचे चकली शेव है क्या? नाहीये. चकली है? आहे. तो शेव दे दो. अरे किती असं घुसाव? आता बोललो नाहीये. निश्चित. मुद्दाम करतात का? निश्चित. मला नाही विकायची चकली. मला नाही जमत. मला नाही विकायची चकली. एवढं तुम्हाला जमतं ना? या बसा आणि करून दाखवा मला. अच्छा, मी विकून दाखवू? हो, तुम्ही विकून मग बेवडा कोण करणार? मी करेन. ठीक आहे, करा. मग आता बघ कसं ते. हा बाळा, कसं विकायचं. निशिम बाबांकडे लक्ष हो दे. चल बघतोय. ए चकली, ए चकली, चकली, ए चकली, यायची चकली. ए चकली. चकली वा काय होतंय? अरे बाबा बाबा काय झालं? अरे काय बेवडा केला याने. अरे मळमळला मला एवढं. मोठा हा? स्वतःचा बेवडा स्वतः बोलतो. कुठला बेवडा असा बोलतो? न तर बेवडा आहे असं स्वतः सांगतो बेवडा. हा, आणि माझा बेवडा वाईट. अरे बापरे बापरे बापरे. मी जो बेवडा करेन तो ऍक्सेप्ट करायचा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बिझनेस शिकवताय की ऍक्टिंग वर्कशॉप शिकवताय? आता कळलं त्या मुलांना कसं वाटत असतं. बस पर्सनल नाही. चाल विका चकली. हा ए चकली दे रे चकली. ऐसा खींच के मारेगा बेवड़े को चकली नहीं बेचता. भाग भाग तेरी. चल भाग, चल, चल, चल. भाग, बेवड़े को चकली नहीं बेचता. चल भाग इधर से. चल भाग इधर से. बाबा किती भारी. ओय शपथ बाबा. निशिम चल भाग. कळलं का? अरे बाप रे. कमाल कमाल. विचारूया हास्य रसिकांना त्यांना शिवाली हे कराय कसं वाटलंय. प्रसाद सर. बघितलं, एक बेल्ट दिला तर कसं होतं स्केट. अग कमाल कमाल. अशक्य आणि अतर्क्य गोष्टी असतात या सिरीजमध्ये, पण त्या तुम्ही इतक्या कमाल करता तिघही. फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. वा 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 वा. सोनाली ताई. मला तुम्ही खूप महत्त्वाची आयडिया दिली आहे. कारण मला असं वाटतंय की माझा जो नवरा आहे नचिकेत, त्याला माझ्या माहेरी खूप जास्त आदर मिळतो. खूप प्रेमाने वागतात सगळेजण. तर थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे ना माझ्या आईबाबांनी वगैरे. तर मी जरा त्यांना क्लासला पाठवते. किमान चकली तरी विकायला शिकू देत. सुपर्ब सुपर्ब. ओंकी शिवा. आज परत एकदा गौरव गेलाय खरात काकूंच्या दारात. ओहो हो, खरात काकू आत का घरात काकू. आलोय मी दारात काकू. गातो मी सुरात काकू. पडत नाही मी प्रेमात काकू. पुढचं वाक्य सुचत नाहीये काकू. मदत करा मला काकू. कशाला एवढा शहाणपणा करायचा असतो तुला. तर हे स्किट सादर करतायत आपले हास्यवीर. इतकं सोपं होतं हे. माझ्या मागं मागं बकऱ्या आहे. माझ्या मागं फिरायला. इकडे या. दत्तू म्हणे प्लॅन लक्षात आहे ना? हो. आपल्याला खरात काकूंच्या घरामध्ये साप सोडायचा आहे. पण रबरी साप. कळलं तुम्हाला? पण गवऱ्या, हा रबरी साप खरंच का कोण पुरेल? खरं वाटेल ना? खरं वाटेल ना? त्या घाबरतील ना? अरे खरात काकू घाबरतीलच. पण खरात काकूंपेक्षा आपल्याला जास्त त्यांच्या घरी ती कात्रजच्या स्नेक पार्क मधनं आलेली नागिन आहे ना, तिला घाबरवायचं आहे. तिला वश मध्ये करायचं आहे. काय विश करायचं? हॅपी बर्थडे. वश बोलल्यावर तू विश बोलशील. तुला असा बुलबुलचा गाडवा करेन तर तार वाजवीन तुझी. कळलं? तू फालतूगिरी करू नका ना यार. ऐका ना माझं 2 मिनिटं. कळलं काय? हा साप ऐका ना, मी पकडणार, प्रिया घाबरणार, मग मला मिठी मारणार, मग मी तिला इम्प्रेस करणार हा साप पकडून की मी साप पकडलाय म्हणून. मी त्यांना बोलण्यात गुंतवील. तोपर्यंत साप कुठेतरी फेकून द्या. हा लक्षात ठेवा. ओके चला चला काय चला. कमॉन 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 माझ्या मागे या. ओ खरात काकू, खरात काकू, 4 मार आलाय दारात काकू. स्किट करूया जोरात काकू. दवाण्याने म्हणली दत्तू मोरे पण सोबत आहे. दार उघडा.
एडी जुळतंय हे वन अँड वन मला का ना बोलू यार मी सांगतोय तेवढं करा ना फक्त ओ खरात काकू गौऱ्या आलाय दारात काकू आले आले काय आवाज? अरे जीव जातोय कोणाचा स्किट करूया जोरात काकू खरात काकू हे, एवढ्या मोठ्याने ओरडतोय म्हणजे गौऱ्याच असणार आहे आणि किती हळू ओढतात बघ ना खरात काकू ओ काकू हाय पटकन बोल कशाला आलायस आवाज चढवून बोलायचं नाही ए, माझं घर आहे मी कसंही बोले सनकली ना बेकार आहे मी धरा रे मला काय करशील बघायचंय एक मिनिट सोडा ए, सोडा रे, सोडा काय करशील सोडलं ए काय करशील हा काय करशील शांत बसूया या शांत बसेन मी या बसा या दत्तू बने बसा चला पटकन बोल कशाला आलायस अरे शेजार धर्म आहे मी तुम्हाला मदत करायला आलो होतो. तू बस बस बाबा. कसली मदत कसली मदत म्हणजे तुमची ती भाची आली ती कुठे दिसत नाहीये आंघोळीला गेली ती बापरे कधी कुठे आहे आंघोळीला गेली कुठे एवढं कराल नाही नाही ती काय धबधब्याखाली जाणार आहे आंघोळीला ओ कधी येणार आहे ती मुक्कामाला गेली तुला काही प्रॉब्लेम आहे नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही निघा चला निघा दत्तू भरायला कोणी नाही पाहिला माझं नाव कशाला घेतलं अयो कोण आलंय का आत्या कोण नाही देव सौंदर्य आणि आवाज याच्यामध्ये नेहमीच घोळ कसा काय करतो यार हाय एक्सक्यूज मी ओ सॉरी 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 नाही नाही मला वाटलं माझे मित्र उभे सगळे मित्र? एवढे सगळे मित्र सॉरी 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 इथून बोल हाय गौरव नाम तो सुना ही होगा हाय मी दत्तू मोरे चालत बघितली असेल तू हा पाहिले हाय मी बने बुंगा फेम ते तुमचं केसातलं पाणी आमच्यावर उडवा ना हा उडवा ना प्लीज उडवा 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 ना. उडवा ते केसातल्या पाण्याने आंघोळ करणार आहेस इथे चला ना निघा ना तुम्ही इकडनं अरे कशाला असं कशाला मारता तुम्ही बसा बसा एक मिनिट बसा ऐका ना शेजार धर्म म्हणून तुम्हाला मदत करायला आलोय तुमच्या घरी पाहुणे आले आहेत प्रिया ए प्रिया तुला काय पाहिजे का मी आणून देऊ मी आणू बाटलीची बुच्चन पाहिजे त्याला देताल काय काय आहे पाहिजे तिले बाटलीची बुच्चनं कशाला बाटलीची बुच्चन रंगवती ना मी त्याच्यावरती डिझाईन काढती चित्र काढती आणि ती अंड्याची टर्फला पण पाहिजे त्याच्यावरती पण डिझाईन काढती मी आणि ती स्ट्रॉच्या नळकांड्या असतात ना ते स्ट्रॉच्या नळकांड्यावरती पण डिझाईन काढती ते पण पाहिजे म्हणजे सगळं तुला पाहिजे हा. बुच्चन आणि टरफल ते स्ट्रॉच्या नळकांड्या ते टर्फल आहे ना ते स्ट्रॉ आणि बुच्चनाचं मी कावळा बनवती कावळा तुम्हाला पाहिजे कावळा नाही नाही हो असं म्हणत होतं त्याला हा, 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 हो. आहे ना ती फार फार कलागुण आहे तिच्या अंगामध्ये खूप मग आहेत कधी बघायला मिळतील कलागुण आम्हाला कावळा बनवेल ना तेव्हा बघा कलागुण चला निघा. आपण देऊया ना नको नको आता नको तेवढ्या लाकीचं निघा, ऐका, चला, ऐका, चला, ऐका, निघा, निघा. ऐका, ठीक आहे, ठीक आहे, सगळं करतो डोंट वरी बरं सगळं आणायचं का प्रियासाठी आणायचंय जा पटकन ओके जा घेऊन येतो येतो घेऊन येतो घेऊन निघा निघू. निघा झालं? ए तिकडनं तिकडे दरवाजा नाही, पाय मोकळे करत जातो असं असं. गौऱ्या काय मोठं घर आहे यार 1222 स्क्वेअर फीट काय झालं गौऱ्या हळू काहीतरी झोल आहे कुठे काय एक मिनिट काहीतरी झोल आहे आता तिकडे आता काहीतरी बघितलं मी एक मिनिट गौऱ्या, तू थांब. म्हणे सगळ्यांना बाजूला घ्या बाजूला घ्या बाजूला घ्या एक मिनिट बाई माणसं तिकडे जा ग्रुप या साईडला मी बघतो एक मिनिट गौऱ्या, काय आहे? सांगतोय 2 मिनिट साप आहे! गौऱ्या
बरं झालं सोडलं मला, नाही तर मी जागीच काट टाकली असती. गौऱ्या, 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 कुठे हे पण कुठं कुठं सापडलं? काकू त्या खिडकीतून आला साप आणि इथे खाली गेला काकू. मी बघितलं. दत्तू तुझा घरी जा, आईने बोललो तुला. तू आई काठी घेऊन आईने बोलवले. नाही तुला आधार देतो ना मी. तिला कशाला आधार देतोय? साप आहे खाली. सोड साप साप आहे. ए, हा. मला पण देणार आहे कोणीतरी आधार. काकू तुम्हाला नाही, खाटेला आधाराची गरज आहे. थांबा 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 ना, मी आहे ना. घाबरू नको. हे बेटा, बापरे लस बेकार आहे साप. दत्त्या उतर, खाली उतर. नाही नाही अरे उतर ना. तिला आधार देतो मी. तिला घरी जा. जा तुझं काम झालं, जा संपलं काम. हा थांबा, मी प्रिया मी शिकवणार तुला साप कसा पकडायचा ते. भीती वाटते ना. अरे मला येतो साप पकडता, पण सांग बाबा. काकू काकू या काकू गौऱ्याने मी खूप साप पकडलेत. खरंच तुला पकडता येतात खरं साप? येतो म्हणजे अरे मी सरपंच आहे. हे सर्पमित्र म्हणायचं त्याला. सॉरी 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 साप बघून जा. प्रिया खाली, प्रिया खाली आहे. थांबा ना, थांबा प्रिया खाली आहे. मी तुला शिकवतो साप कसा पकडायचा ते. भीती वाटते ना. घाबरू नका. भीती वाटते. ए भीती वाटते तिला. अजिबात नाही. भीती वाटल्यावर त्याला कुठं मिठी मारती? जा घरी जा, तुझा घरी जा. सॉरी तुझं काम संपलं स्किट मधलं, जा ना. थांबतो ना. चल, ये प्रिया, मी आहे ना. हा, मी आहे. तुला भीती वाटली ना प्रिया? तुला भीती वाटली नाही? ये ये ये. ए गौऱ्या, गौऱ्या, ए, मी पण खाली उतरू का रे? मला पण शिकवतोस का साप कसा? तुम्ही नका खाली उतरू, वर थांबा. मला भीती वाटते रे, तू असं करून वर आला तर. काकू काकू ऐका 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 तुम्ही घाबरू नका. एक काम करा काकू, तुम्ही नागिन डान्स करा. नागिन डान्स. हा अरे आता काय वेळ आहे नागिन डान्स करायला सांग. माझं ऐका काकू, तुम्ही डान्स केलात ना तर व्हायब्रेशन्स तयार होतील आणि साप आपोआप वरती येतील आणि बोलतील, अरे काकू नाच रही है, भागो भागो, पावके मीचे मत आओ, जगो जगो, असं बोलून पळून जातील. असं बोलून पळून जातील काकू. मागे एवढं साप. सोसायटीच्या कार्यक्रमात एकदा नाचला होता, तेव्हा असे 3-4 साप पळाले होते सोसायटीत. मी बघितलं. मी सांगतोय ना ए, मी नाचल्यावर खरंच जातील. नाचा. मी नाचू? हा, हा, नाचा. नाचा. तुम्ही फक्त नाचा, गाऊ नका. नाचल्यावर साप जातात, गायल्यावरती घोळका येईल. हा, आणि नाचताना खाली याचा पण विचार करा. हा, थांबा थांबा थांबा. चला या प्रिया, आता मी साप पकडतो. पकड पकड. हा. आता नाही सोडत मी. बापरे हे देखता है मेरी तरफ. दत्तू म्हणे अभी इसको पकडताय मैं. आरामात. अभी इसको पकडताय. अभी इसको. हळू गौऱ्या. थांबा थांबा, हळूहळू बोल नका यार, मला भीती वाटते ना. ए, रुके, ए, मा- चमाट चमाट. हा प्रिया. साप पकडला. गौऱ्या मेल्या. आमचा चंकी तिकडे त्याच्या रबरी सापाने डॉक्टर खेळत होता, इथे घेऊन आलास त्याचा रबरी साप. सगळे लोकांची खेळणी घेऊन पळतो, नालायक मुलगा नुसता. तर अशा प्रकारे आपण आपल्या घरात साप आला तर पकडू शकतो. काय नाही. ट्रेनिंग मस्त. चला ट्रेनिंग झालं. चला दत्तू म्हणे प्रिया येतो आम्ही. चलो. कडी का लावता आहात आपण? माझं भीती वाटते आहे, गळा सुकतो आहे, जीभ सुकते आहे. साखर मिळेल? सगळं मिळेल. प्रिया, खरे साप कसे मारतात बघायचंय? खरे झिपऱ्या साप असतो ना, काकू. त्याला कसं पकडायचं, असं करायचं आणि काकू नाही काकू. एक ताडी साप पण असतो, त्याला असं पकडायचं, हलवायचं आणि एक असतो ना तो बिनकामाचा असतो, त्याला पण असं पकडायचं आणि नाही काकू काकू. नागिन डान्स करा. नागिन डान्स? हा. नागिन डान्स करा. हा, मुझको रानाजी माफ कर. नागिन डान्स आहे. हा कुठला नागिन डान्स आहे? पटकन नागिन डान्स कर. गौऱ्या कुत्र्यासारखा बुडवेल. मी नाग्या. आम्ही नागे. मी नाग्या. आम्ही नागे. मी नाग्या. आम्ही नागे. आता काकू हळूच खाली उतरणार आहेत आणि हे नाग माझ्या पायाखाली येणार आहे. आम्हाला असं सॉरी आम्हाला हा साप पकडताना खूप मज्जा आली. बघूया दर्दी रसिकांना किती मज्जा आली आहे. प्रसाद सर. वा वा,
वा बहारदार. ते किंग कोब्रा असतो, किंग कोब्रा. तो असा फणा काढतो मोठा असा. तो जेव्हा फणा काढतो असं वाटतं की क्या बात आहे, बघत राहावं. इतका सुंदर दिसतो तो कोब्राचा फणा. तसं वाटलं प्रिया, तू अशी आंघोळ करून ओले केस घेऊन अशी आलीस ना, तसं वाटलं हा बघत राहावं. आणि मग घूस पायावरून जातो तेव्हा कसं होतं तसं वाटलं तुझा आवाज ऐकल्यानंतर. वा वा. तुम्ही तिघं काय म्हणजे त्या विषयाला जेवढी वळवळ अपेक्षित होती तेवढी केली. उत्तम. आयुष्यभर लोकांना नाग्या म्हणत फिरतोस ना, त्याचे हे भोग आहेत, लक्षात. वंडरफुल. खूप मजा आली. सोनाली ताई. वनिता, तुझं स्पेशल कौतुक आहे, कारण मला नेहमी असं वाटतं हल्ली ना आपण कोणाच्या शरीरयष्टीबद्दल बोलू शकत नाही, जोक्स करू शकत नाही, कारण त्या माणसाला लगेच अपमान वाटतो. पण तू तुझ्यावर झालेल्या प्रत्येक विनोदाला इतकी दिलखुलास रिॲक्ट होतेस, त्यामुळे आम्हाला सुद्धा हसताना संकोच वाटत नाही. मी टी व्हीवर जेव्हा तुमचं स्किट बघायचं तेव्हाही जाणवलं होतं, आणि आज प्रत्यक्ष पाहताना तुझं आवर्जून कौतुक करावं असं वाटतंय की तू नव्याने हे आम्हाला सगळ्यांना शिकवतीयस एका अर्थाने की हो, प्रत्येकामध्ये काहीतरी वैविध्य असतं. मी नकटी आहे, तुझं वजन जास्ती आहे, त्याच्यावर कुणीतरी जर जोक करतंय तर त्याच्यावर हसायला काय हरकत आहे. नाहीतर लगेच आपले सगळे महिलांचे झेंडे समोर येतात, किंवा स्त्री पुरुष काही पण असू दे, आवडत नाही कोणालाही. तर थँक्यू इतके निर्मळ विनोद केल्याबद्दल. आणि अप्रतिम. गौरव, ठरलेलं आहेच, हे स्थळ माहिती नाही आवाजामुळे तू नाकारशील, आपण बघू. थँक्यू सो मच. चला. तर मंडळी, हास्याची ही फटकेबाजी अशीच होणार आहे, पण आता वेळ झालीये थांबायची. तर पाहायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा नमस्कार मंडळी. चार्ली चॅप्लिन म्हणतो, अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. चला तर मग आजचा दिवस वाया जाण्याआधी थोडंसं हसूया, आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, तुम्हाला हसवायचंच असा चंग मनाशी बांधून आपले सगळे हास्यवीर इथे विराजमान झालेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी उत्सुक असलेला प्रियकर आणि स्वतःचं लेखन वाचून दाखवण्यासाठी उत्सुक असलेला लेखक यांच्यातली जी हुरहुर आहे ती सारखीच असते. असाच एक हुरहुरलेला लेखक आता इथे येणार आहे, आणि त्यातून निर्माण होणारा हास्याचा कहर तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. गंधा, गंधा, ए गंधा. काय? गंधा, बोला. माझं तू ते परफ्यूम पाहिलंस का ग गंधा? ते नाही का मी सणासुदीला वापरतो, समारंभाला वापरतो ते. अहो ऐका तरी, सणासुदीचं काही निमित्त नाही, आज परफ्यूम मारून सकाळी सगळी कुठे चाललाय? आज माझ्या कलात्मकतेचा गौरव सोहळा आहे, तर मला जरा परफ्यूम हवा होता. तुम्हाला पुरस्कार वगैरे जाहीर झाला की काय? हल्ली काहीही न करता पुरस्कार देतात लोक. असं म्हणू नकोस, लक्षात ठेव, महात्म्यांची किंमत उत्तरार्धात कळते लोकांना. नाही, ते बरोबर आहे तुमचं. मिळेल मलाही पुरस्कार. नाही, चांगलंच आहे, पण निघालात कुठे? निघालो नाहीये कुठे. आज काही मुलं येणार आहेत ज्यांना मी लिहिलेली एकांकिका हवी आहे करायला. अगं बाई, मग छानच आहे की, चांगलंच आहे. मागच्या वेळी पण मुलं आली होती ना तुमच्याकडे एकांकिका मागायला, मला आठवतंय. तुम्ही म्हणाला होता मुलांना मानधन म्हणून 1 रुपया दिलास तरी चालेल, पण माझीच एकांकिका तुम्ही करा. त्या मुलांनी पण लगेचच 1 रुपया तुमच्या हातात दिला. पण 8 दिवसांनी एक माणूस पाठवला पत्र घेऊन, आम्हाला तुमची एकांकिका करायची नाही, आमचा 1 रुपया परत द्या म्हणून. आठवतंय मला. बरं, तो 1 रुपया तुम्ही देवारात ठेवला होतात ना, लिखाणासाठी मिळालेलं पहिलं मानधन, आठवतंय? तसंच होणार आहे का? नाही नाही, तसं नाही होणार आहे. आता गंधा नाही, आता वेगळ्या गोष्टी होणार आहेत. वेगळा म्हणजे आज मी छान वाचणार आहे, मी छान लिहितो की नाही आता. नाही, मला ना कधी कधी प्रश्नच पडतो बाई, तुम्ही असं का लिहिता?
नाही म्हणजे बघा ना, तुम्ही आता हास्य जत्रेसाठी सुद्धा 3 स्किट पाठवले, सगळे रिजेक्ट झाले, एकही सिलेक्ट नाही झालं ना. म्हणजेच मी दर्जेदार लिहितो की नाही हास्य जत्रेतल्या लोकांना सुद्धा नाही झेपलं माझं लिखाण, म्हणजे असेल माझं बाई. लिखाण दर्जेदार आहे. असेल नाही, आणि त्यांनी मला मेल पाठवला होता. त्यांनी लिहिलं होतं की आमची एक टीम आहे, आम्ही लिहित असतो, तर तुम्ही ही गंधा मुलं आली वाटतं. गंधा ऐक गंधा इथे बोला. दार उघड. त्यांनी विचारलं सर कुठे आहेत, तर म्हणाव आत वाचत बसलेले आहेत, वाचनात मग्न आहेत सांग. हा असं सांगायचं पण. ऐक दार उघडल्यानंतर फक्त मला आवाज द्या, अहो कोणतरी मुलं आली आहेत पहा बरं, मग मी येईन. हा हा बोलतच असतं बाई यांचं. नमस्कार. नमस्कार काकू. भाटा मांडवेकर सर इथेच राहतात का? हो बरोबर, इथेच राहतात. या ना या ए, या, इथेच या. राहतात. चपला, चपला, चपला. अरे बसा देवा. बसा असू ए, द्या. या. हा या ये ग ये सर जरा आतमध्ये वाचत बसली आहेत. एक मिनिट. अहो ऐकलं का, मुलं आली आहेत. येतील सर. लांबून आलात का फार? नाही, नाही. हा बसा, मी पाणी आणते. अहो पाहिलात का, मुलं आली आहेत केव्हाची. कोण आलंय ग? ही पाणी हा? नमस्कार, नमस्कार. नमस्कार. सर काल फोन केला होता तुमची एकांकिका हवी म्हणून. अरे हो हा ते मंडळ नाही का तुमचं एक? कॉलेज आहे आमचं. हा कॉलेज काय माझं असंच होतं. काय मी सतत मला व्यासंग नाही, लक्षच राहत नाही काही. आणि काय मी सतत वाचनात इतका व्यग्र असतो की नाही, आता माझ्या लक्षातच नव्हतं तुम्ही येणार आहात. विसरून गेलो मी पार की तुम्ही येणार. सकाळपासून सरांचं चाललंय मुलं येणार आहेत. सर आली बरं का तुमची मुलं. गंधा, वाचून एक- दाखवा त्यांना. काय हो अनावश्यक नको बोलू. चहा घेणार कोणी? चहा घेणार? नाही नको असं नाही. चहा नाही तर एकांकिका नाही. अरे हो काहीतरी घ्या. कॉफी आणू का सगळ्यांसाठी? मला शुगर फ्री कॉफी चालेल. बर तुला काय ग? ब्लॅक कॉफी मिळेल? मिळेल ना, का नाही मिळणार? तुला काय? मला थोडं दूध. दूध काय हळद टाकून छान कडकडीत दूध देते तुला. आणि ग्रीन टी आहे. आहे हे पितात ना, सगळ्यांना आणते. पाणी प्या. मी गंधा आणते, आण हा. सगळ्यांसाठी. हो आणते. हा. तुम्ही येणार म्हणून मी तुमची ती एकांकिका जी तुम्हाला हवी आहे की नाही, ही बघा इथे आहे. ती मी आधीच काढून ठेवली होती. पण तुम्ही मला सांगा, तुम्हा सगळ्यांना मी इथे एकत्र का बोलवलं, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही? नाही सर. पण हरकत नाही, तुम्हाला प्रश्न पडला नसेल तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की मी तुम्हा सगळ्यांना इथे का बोलवलंय. कारण आता तुम्ही माझी एकांकिका करणार की नाही. आता माझी एकांकिका करणार म्हणजे काय करणार, तर माझी संहिता घेऊन जाणार. पण माझ्या संहितेत मी जे काही संवाद लिहिलेले आहेत, त्यातले जे काही अन्वयार्थ आहे, व्याकरणशास्त्र आहे, विरामशास्त्र आहे, किंवा त्यातल्या साधारण आपण समजूया शब्दांच्या पोकळीची जी काही गूढता आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे का, त्याचं तुम्हाला आकलन होणार आहे का. मुळात काय असतं, लेखकाचा दृष्टिकोन जेव्हा रंगकर्मी एका चांगल्या नाट्य दिग्दर्शकाच्या माध्यमातून लोकांसमोर योग्यरित्या मांडतात, तेव्हा लोकांना ती एकांकिका उच्च दर्जाची वाटते, हो की नाही. आणि महत्वाचं काय, लेखकाच्या मनी जे आहे तेच तुमच्या मनी आहे का, लेखकाने जे भावविश्व या कथेत मांडलेलं आहे ते तुम्ही लोकांसमोर सादर करू शकता का, हे मला कळायला नको. त्यामुळे आज ही एकांकिका मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. वा. खाली बसू. अरे हो चालेल. अरे वा, छान खाली बसू. खाली बसू. वा. खाली काय होतं, आपण असं खाली बसून वाचन केलं ना की अगदीच रंगभूमीशी एकरूप झाल्यासारखं होतं. एक मिनिट थांबा. हा मी तुम्हाला सतरंजी देतो अंतरायला. अरे बापरे. माझ्याकडे सतरंजी आहे, हे घ्या. हे घ्या. मी अंतर ते द्या. हा तू अंतर. हा हरकत नाही. मी पण एक काम करतो, इथेच बसतो खाली. नाही सर तुम्ही खाली सर, नका तुम्ही बसू, वर बसा. सर. असू द्या. मला सुद्धा होऊ द्या की रंगभूमीशी एकरूप. वा माझ्या एकांकिकेचं वाचन आहे. पण मला आधी सांगा, तुम्ही ही जी काही माझी एकांकिका करणार आहात ती कुठल्या बरं स्पर्धेला करणार आहात? सर खूप मोठी स्पर्धा आहे सर. भाऊराव ठुमरे हमखास करंडक. हमखास करंडक. नाव वेगळं आहे नाही? हो सर, नावाप्रमाणे स्पर्धा सुद्धा वेगळी आहे सर. म्हणजे ते ना करंडक हमखास देतातच सर. म्हणजे एखादी एकांकिका आवडली नाही, दर्जेदार वाटली नाही तर आपण करंडक द्यायचाच नाही असं नाही करत सर. ते करंडक देतातच सर. हो सर, एक वेळ ना ते बक्षिसाची रक्कम नाही देणार, पण करंडक देतात. हो, सर. म्हणून तर नाव आहे हमखास करंडक. करंडक. आणि सर त्यांच्याकडे परंपरा वगैरे भानगड नाहीये, हो, सर. करंडक देतात. हो सर. वा. बस
हरकत नाही, नाही हरकत नाही, हरकत नाही. छान आहे, छान आहे, छान आहे. पण आता आपण आपल्या एकांकिकेकडे वळूया. सगळ्यात महत्वाचं मला मी मी जेव्हा जेव्हा वाचन करतो तेव्हा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे प्लीज आपापले फोन्स सायलेंटवर ठेवा. yes. कारण काय वाचणारे आणि ऐकणारे हे जर एकसंध झाली तर आणि तरच अद्वैत साधता येतो, लक्षात घ्या. हे सगळ्यांनी फोन सायलेंट वर करा. सर पटकन अद्वैतला बोलवा, काय आहे, आम्हाला घाई आहे सर. हे करून आहे ना आम्हाला एकांकिकेचं लॉन्चिंग करायचं आहे सर. एकांकिकेचं लॉन्चिंग म्हणजे सर एकांकिका लॉन्चिंग करणार ना आम्ही लॉन्च करणार. पार्टी असं ठेवणार सर, त्याच्यावर नारळ आणि फुलं घालणार सर. आणि ते नाही का एकमेकांमध्ये अडकलेले यश असतात, फ असतात सर, ते काढणार सर. एकमेकात अडकलेले एस आणि फ म्हणजे स्वस्तिक बेटा. सर, ते काढणार सर. नंतर आम्ही नाईटला पार्टी पण ठेवली आहे सर. कसली पार्टी? सर एक आमची पार्टी असते. बरं हरकत नाही. एकांकिका अच्छा, launching ची हरकत party. नाही, हरकत नाही. तुम्ही तुमचं करा, ते अगदीच करा, मला काही त्याच्याशी काही हे नाही. पण आपण आता एकांकिकेचं वाचन सुरू करूया. Yes, yes, sir. हा, sir. फार माझी फारच आवडती आणि फार मन लावून लिहिलेली एकांकिका आहे ही. एकांकिकेचं शीर्षक आहे गाभारा. आता गाभारा म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की बाबा देवाची गोष्ट आहे का मंदिराची गोष्ट आहे. सर वाचा सर. पडदा उघडतो आणि रंगमंचावर एक प्रकाश येतो. ब्रेक टाइम, ब्रेक टाइम. चला चला खाऊन घ्या. अरे जोड या जोड, सांभाळून Thank you, काकी. गंधा बस. सगळ्यांचं बघा कोणाचं काय ते ब्लॅक वगैरे येते. हा घ्या. तर मी कुठे होतो. हा, पडदा उघडतो, रंगमंचावर प्रकाश येतो, एक भीषण अशी शांतता. आता माझ्या डोक्यात काय आहे? वा काकू कमाल आहेत. आवडली तुला? घे घे. हे सगळ्यांनी खा, लाजू नका. आतमध्ये अजून येत नाही, आणून दे. तर पडदा उघडतो आणि रंगमंचावर प्रकाश येतो आणि भीषण अशी शांतता माझ्या डोक्यात का आहे, एक स्तब्धता का आहे? कारण वाऱ्याची एक झुळूक आहे, त्याचा आवाज येईल. आता ध्वनिसंकेत आपण आपल्या आपल्या परीने करायचे. तर या स्तब्धतेनंतर आपल्याला अचानक उजव्या विंगेतून पावलांचा बरं, आवाज खरं. येतो. आता इथे माझ्या डोक्यात काय आहे? पावलांच्या पूर्ण आवाजासोबत संपवा. मधून पूर्ण एक अस्फुट अशी कुकरची शिट्टी ऐकू येते. म्हणजे कशी? अगं बाई, आता कोण आलं असेल हो ते? काकू वॉचमॅन असणार आहे, त्याला म्हणावं माझी रिडिंग सुरू आहे. स्कूटरचे नाही, पैसे. आमचे मित्र मैत्रिणी आले असतील. सॉरी ते लेट येतात दोघं नेहमी. बरं, हरकत नाही, हरकत नाही. टौबा वडेकर सर इथेच राहतात का? बाहेर हो, बाहेर हो, बाहेर हो. तिथे उजवीकडे बघ, पाटीवर काय लिहिलंय? टौबा वडेकर लिहिलंय का भाटा मांडवेकर लिहिलंय? ते नाव आहे माझं. काय म्हणे टौबा असू द्या वडेकर. हो. ए या 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 आतमध्ये या. सर ये, मस्करी ये. करतायत. या ये, बसा, बस. बस. काय तर म्हणे टौबा वडेकर. तुम्हा दोघांना चहा चालेल की कॉफी आणू? नको, आता नको, ह्यातलं घेतील ते का अर्थ. नको ना, बस बस बस. गंधा तुला ना मी नंतर- गंधा ये, बस बर. हा. आता ऐका हा, शांतपणे. हा, सर. आणि आता मी एकांकिका वाचणार आहे, तर शक्यतो शांतच बसा. मी वाच- सॉरी हा वाच. हा हा. तर पडदा उघडतो, उजव्या विंगेतून पावलांचा आवाज येतो आणि आपल्याला सर ऐका ना, ते आले दोघं तर हा सर ते आत्ताच आलेत ना, सो पहिल्यापासून वाचा ना, म्हणजे त्यांना पण कळेल काय झालंय ते. पहिलेच सुरू आहे. आपण पुढेच नाही गेलो, आपण इथेच होतात. म्हणजे असं काही त्यांनी मिस नाही केलेलं आहे की अरे बापरे आता काय माझ्या एकांकिकेचं, असं नाहीच आहे ते. मी वाचतो तरी माझं काही नाही. मी वाचतो थोडं आधीपासून वाचतो. आधीचं वाक्य पडदा उघडतोय. मी आधीपासून वाचतो. हा हा. तर पडदा उघडतो, रंगमंचावर एक प्रकाश येतो आणि मला मगाशी जसं म्हणत होतो की भीषण अशी एक शांतता आहे, स्तब्धता आहे. ती स्तब्धता यासाठी आहे कारण कॉफी घे ना. त्या सावकाश माझ्या सावकाश. तू कॉफी पिणार? मिरचीचे तुकडे आता जरा सांभाळून स्तब्धता खा. माझ्या मी वाचू का रे? हा, मी वाचू मी वाचतो. हा Sorry. नाही, हरकत नाही. ये भजी घ्या. हा. कुठे होतो मी? हा. तर उजव्या विंगेतून पावलांचा आवाज येतो, एक सावली डोकावते आणि तिथून आपल्याला एका, म्हणजे आता माझ्या डोक्यात असं होतं की ध्वनी संकेत यायला हवा. तर काय ध्वनी संकेत असू शकतो? तर बाबा एका अनवट अशा पक्षाचा फडफडण्याचा आवाज आपण देऊ शकतो इथे. अनवट असा पक्षी का? कारण या पक्षाची फडफड आणि आपल्या मुख्य पात्रांची जी त्या फडफड. पक्षावरनं आठवलं, ही ती क्ष आणि यचीच गोष्ट आहे का हो? हा. हा, परवाच मला यांनी गोष्ट सांगितली, त्यावरच एकांकिका आहे हो, का? हो, हो, मुलांना तुम्हाला सांगते, फार उत्कृष्ट एकांकिका आहे. म्हणजे ना शेवटच्या क्षणापर्यंत कळतच नाही हो कसा मरतो ते. संपलं. माझं
क्षच्या या म्हणजे ना सारखी अशी उत्कंठ वाढत राहते की काय होणार आहे, शो मरणार आहे की यो मरणार आहे, शो मरणार आहे की यो मरणार आहे. छान नाही गंधा काय हो अंडरलाईन केलंस नको करूस काय? ते रहस्यमय नाटक आहे की नाही आपलं अगं बाई. त्याचं रहस्य जर आधीच उलगडलं तर लोक काय सॉरी माफ कर. ए तुम्ही ना विसरून जा य मरतो ते म्हणजे असं लक्षातच ठेवू नका य मरतो. आणि ऐका. गंधा नको ऐक. करू गंधा जा आतमध्ये कुकर लाव बघू जा आज जा हा सॉरी चुकलंच ते. जा कुकर लाव हा ए तुम्हाला सगळ्यांना फोडणीचं वरण बोलव चालेल जेवायला ना? बोलव सगळ्यांना अगं नाही 20 मिनिटात एकांकिका वाचून होणार आहे मला वाचू दे माझी हो का? गोष्टच पुढे जात नाहीये मग आपल्या दोघांचं जेवण झालंय झालेलं आहे की नाही हो. हा मग छान उत्तम मी- तर हा मी कुठे होतो रंगमंचाची जी काही पोकळी आहे ती काय दर्शवते तर ती ब्रह्मांड दर्शवते ब्रह्मांड का दर्शवते कारण या ब्रह्मांडावरून मला आठवते खरं तर अंड्याचं चालेल ना नाही म्हणजे आज बुधवारच आहे ना अंड्याचं केलं तर तुम्हाला काही हरकत नाही नंतर मग चिडचिड करता गंधा म्हणून नाही, आत्ताच मला आता विचारलं. होतीये चिडचिड गंधा जा ना गात मी फक्त विचारलं एवढं काय त्या मुलांसमोर उगाच बोलायचं म्हणजे ए. काय अर्थ झाला? सर चिडलेत सगळ्यांनी शांत बसा वाचा सर. हा तर आता इथून गोष्ट सुरू होते बरं का हा हा लक्षात घ्या उजवीकडनं जो पावलांचा आवाज आहे तो खरं तर क्षचा आहे क्ष जेव्हा रंगमंचावर येतो तेव्हा माझ्या डोक्यात असं आहे की तो एक अगदीच भीषण अवस्थेत आहे क्ष हं? आणि तो भीषण अवस्थेत का आहे तो इतका शांत का आहे त्याची नजर शून्यात का आहे कारण त्याने काहीतरी अनुभवलेलं आहे काय बरं अनुभवलं असेल त्याने काय बरं अनुभवलं असेल तर त्याने अशी एक गोष्ट अनुभवलेली आहे जी त्याने आजपर्यंत अनुभवली नव्हती ती म्हणजे दोन समाजांमधली दरी तिला म्हणते ना रे, तिला दे. अरे खरं तर दोन मला भूक समाजांमधली लागली. एक म्हटलं आतमध्ये मी जराशी खाते पण मला ना सवय नाहीये घरात कोणीतरी आणि आपण असं आतमध्ये जाऊन खायचं बरं नाही दिसत. ए काय आहे ओळखा रे ओळखा काय आहे काय आहे काकू काय आहे काय आहे? खोबऱ्याच्या वड्यात ग नारळाच्या आणि साध्या सुद्धा नाही आता कोकणात नारळ आलेत आमची बाग आहे ना कोकणात तिथनं नारळ आले त्याचे बनवले आवडलं का तुम्हाला कमाल आहे तुम्ही कोणत्या गावची आहे अगं मी वेंगुर्ल्याची आहे. मी पण वेंगुर्ल्याची आहे गावाला निघालीस तू अगं बाई अरे काकू तुम्ही कोकणातल्या चिपळून हो आमची बस थांबते हो चिपळूणला आमच्या इथे नाही थांबत तुमची बस का रे मी सातारा हो, साताऱ्याचा. मी बाकरवाडी पुण्याची आहे मी. बघूनच वाटतं पुण्याची मला ओळखलं नाही ग मी चिक्की लोणावळा. हो बऱ्याच दिवसात खाल्ली नाहीये मी माझा काका तर चीनला असतो आणि मी मूर्ख असतो का नाही सर तुम्ही तर वाभाडेकर सर आहात ना बाहेर जा रे बाहेर नाही तू आधी बाहेर जा सर, सर, थांब. असू दे. बाहेर जा तिकडे आणि पाठीवरचं नाव वाच भाटा भाटा मांडवेकर असं नाव आहे की नाही रे माझं सर चिडू नका सर सर तो मुख्य पात्र करतो एकांकिकेत हा क्ष करतोय हो सर हा करतोय वा वा याला काय क्ष कळणार अरे तू बाळा तू क्ष करतोयस ना मग लक्ष दे ना हा? काय लक्षात घे बघ ही जी एकांकिका आहे ही दोनच पात्रांची आहे दोन पात्राच्या संवादावरती ही एकांकिका आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत हे बघ काय असतं क्ष य कोण करतंय ही वाली. करते. मी करणार आहे क्ष आणि य फार महत्वाची पात्र आहेत लक्षात घ्या क्ष आणि य या दोघांमध्ये जे तू काय करतोस रे बाळा मी बॅकस्टेज करतो सर हा जास्त एक्सप्रेशन देतोय रे हा जास्त एक्सप्रेशन देतोय ह्याला असू असं नका बघू निर्विकार निर्भूत चेहऱ्याने नका बघू तुम्हाला कळतंय तुम्हाला उमगतंय याच मला पोहोचवा ना माझ्यापर्यंत काहीतरी सर होईल सर करतील मी आहे ना, सर. होईल, सर. करतील ना हा, हो, सर. फक्त शांतपणे ऐका मी जे सांगणार आहे सर, आम्ही शांत- लक्ष देऊन ऐका शांत बसतो, सर. हे बघा, एक कुठे होतो बडबड आपण? करू नका खायचं असेल तर खा पण ध- मध्ये मध्ये बोला गंधा. नाही फक्त सांगितलं अहो. गंधा जा ना बस ना खोलीत हा तर क्ष आणि य या दोघांची जी काही ही गोष्ट आहे तर त्यातला क्ष जो आहे तो भीषणवा अवस्थेत आलेला आहे रंगमंचावर तो का आलेला आहे कारण त्याला दोन समाजांमधली दरी आत्ता दिसलेली आहे क्ष जेव्हा उभा असतो
तुम्हाला सांगतो क्ष जेव्हा उभा असतो त्याच्यानंतर जेव्हा य येते, य म्हणजे आपलं फिमेल पात्र, जे आपली मुलगी आहे ती येते, जी हिरोईन आहे ती येते. शेवंतीचा वास आहे काय? तुला ओळखू येतो? हो, शेवंतीच. सॉरी Sorry, तुम्ही sir. वाचा. मला आता तुम्ही नाही. वाचा. आता नाही. अहो, तुम्ही वाचा ना. आता वाचा. सॉरी सर मला वाक्यही सुरू नाही झालेलं आहे अजून एकांकिकेचं पहिलं. नाही, हा, मी अजून तुम्हाला फक्त बॅकग्राऊंडच सांगतोय. मला फक्त एकदा एकांकिका नीट वाचू द्या. Sorry, sir, sorry, sir. Please, शांतपणे please, ऐका, sir. शांतपणे हा, ऐका. sir. हा, तर मी काय सांगत होतो, हा, तर क्ष जेव्हा रंगमंचावर येतो त्याच्यानंतर य जेव्हा त्याच्या मागणं येते तेव्हा पहिलं वाक्य ती कर खडबड कर सगळं कर, आता एकदाच कर, काय ते कर, आज त्याचं जे काही काम करायचंय तुला करवत घेऊन ते कर. नाही काय करत आहे मी. सर वाच. क्ष आहे. Sorry, क्ष- sir. हा, मला हे आहे मला क्ष आणि य जेव्हा रंग क्ष आलेला आहे, आता य येते आणि य म्हणते की थांबलायस अजून. आता जेव्हा य असं म्हणते की थांबलायस अजून, तेव्हा क्ष तिच्याकडे असं वळतो आणि पाहून असं म्हणतो की आलीस. ती म्हणते यावंच लागलं. का बरं यावं लागलं? शेवंतीचं फूल विचारतो, म्हटलं तू होतं स्वतः ना, आली आलंय बघ इकडे म्हणून वास आला तुला. का तुला कुणीतरी तुमच्याकडे आणलंय? रोपटं आहे काय? आता या जरा थांब, वाक्यांचा तुला अर्थ दाखव. काय लक्षात घ्या. रोपटं म्हणजे हे बघ इथे क्ष बघ. आणि य यांच्यामध्ये दिसलं? इतके मतभेद आहेत. भारी आहे. बरेच आहे ते बघ, तिथलं बघ. बाग आहे, ही अशी बाग. हे बाग आहे. औषधी आणि फुलझाड मला ना त्यातल्या लहानपणापासून याला आवडत नाही असं आहे. वाटतं. शेवंतीचं रोप 2 महिन्यांपूर्वी माझ्याकडे आणलं एक होतं ग पण मी. रोप टिकत नाही काय काकू. सांगते अगं, त्याचं टेक्निक असतं. तू माझ्याकडे, मी तुला छान असं रोप बनवून देईन. हा, काय? पण पाणी असं बसाबस नाही घालायचा. आठवड्यात काकू तुम्हाला या कुंड्या कुठे मिळाल्या? या अरे, आमच्या बिल्डिंगच्या खाली नर्सरी आहे ना, त्यांच्याकडे थांब. अहो, पण प्रश्न त्या विचारतो. नर्सरीवाल्याचा नंबर देता का? आज जा. आज जा. अहो, त्याने मागितला पण. मला नाही वाचायची एकांकिका. बरं, तुम्ही गंगा, आज जा. चिडू नका, मी जा- नको माझ्यातल्या महात्म्याला नको उत्तरार्धात सुद्धा काही किंमत. जा, आज जा. सर असं करू. सॉरी सर ऐक ए, जा ग. ए, तू पण जा. Permission ए, जा रे, नाही देत. सही करा ना. जा. निघा. असं नका निघा. एकांकिका काही नाही कोणाला मिळणार. निघा. माझं चुकलं असं. आज जा. सॉरी भाकरवडे सर. तुझा निघ रे. निघ. नाही मिळणार कोणाला एकांकिका. जाऊ दे, तुम्ही जा आता. भाजी ठेव खाली. ठेव खाली भाजी. चांगले झालेत सर. चालता होतो का रे? चालता हो. सगळं घेऊन जा, सावकाश जा. अहो, मला वाटतं ना, या मुलांना यावेळीची एकांकिका पण नाही आवडली तुमची. वाचून दिली असतीस तर आवडली असती ना. हे जाऊ दे, आपण ठरवलेली एकांकिका करू, नाही तर इम्प्रोवाइज करू. आता काय? बघवलं रे सरांनी लय. तेच ना, लई बोर केलं त्याने. क्या बात है, जोरदार परफॉर्मन्स झालाय. जोरदार जोरदार, क्या बात आहे. बघूया दर्दी हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाद सर. वा 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 वा, अप्रतिम. सचिन मोटे, अभिजित पवार आणि या स्किटमधल्या प्रत्येकाला हमखास करंडक. हमखास. अप्रतिम विषय होता आणि इतक्या सहजपणे तुम्ही तो खोलवलात. लाजवाब. मला कायम असं वाटतं की विथ ड्यू रिस्पेक्ट टू परीक्षकांची मतं काय आहेत काय नाहीत याच्या पलीकडे, त्या क्षणी त्यांना काय वाटलं काय नाही याच्यापेक्षा वारंवार एका गोष्टीचा आयोजकांनी आणि परीक्षकांनी विचार केला पाहिजे की आपल्या निर्णयामुळे अख्खी जनरेशन खच्चित होणार नाही ना. कारण या अशा स्पर्धांकडे बघत एक जनरेशन उभी राहत असते. पण स्पर्धकांना या निमित्ताने माझं हे सांगणं आहे की खच्ची होण्याची अजिबातच गरज नाही. आपल्याला कुठे पोचायचंय याचा विचार करत राहायला हवा प्रत्येक क्षणी. तर कसलीच चिंता येत नाही मला असं वाटतं. अप्रतिम सादरीकरण आणि अप्रतिम परफॉर्मन्सेस. सई मॅम. पीपी, मी तुझ्यासाठी एवढीच प्रार्थना करेन की तुला एक लवकरात लवकर एक कडक रोल मिळू दे आणि त्याच्यात कडक परफॉर्मन्स करता येऊ दे आणि तो सगळ्या जगाला बघता येऊ दे. शिवा, नुसतं बेअरिंगच नाही, बॉडी लँग्वेज पण निर्विकार होती तुझी. अप्रतिम, फारच आवडलं. म्हणजे हा जो ग्रुप होता सगळ्या मुलांचा, सगळे अप्रतिम होते आणि फार मजा आली. मस्त सादरीकरण, मस्त लिखाण, मस्त. मंडळी, लवकरच दिवाळी येते
आणि त्या निमित्ताने हास्याच्या फटाक्यांची माळ लावण्यासाठी आता इथे येणार आहे लॉली अर्थात नम्रता संभेराव आणि तिच्यासोबत हा हास्य धमाका घालायला येतोय हास्य महारथी समीर चौगुले. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीत आली. परत 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 लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीत आली. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीत आली. आली दिवाळी आली. वा वा पहाट सारी सुगंधात न्हाली. वा. पहाट सारी सुगंधात न्हाली. आली दिवाळी आली. सर्व रसिकांना समीर चौगुलेचा नमस्कार. होय, मीच तो समीर चौगुले ज्याला तुम्ही सर्वच जण बेदाणा म्हणून ओळखता. लाडवासारख्या आयुष्यात आणतो जो गोडवा. लाडवासारख्या आयुष्यात आणतो जो गोडवा तोच आहे मी कवी बेदाणा. कवी बेदाणा. रसिको, आज अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज मी माझी कविता इथे सादर करणार आहे आणि माझ्याच बरोबर अनेक वेगवेगळे कवी इथे आलेले आहेत, दूर दूरहून आलेले आहेत. त्यांची कविता सुद्धा ते इथे तुमच्यासमोर सादर करणार आहेत. आणि आनंदाचा आणि भाग्याचा अभिमानाचा हा क्षण आहे माझ्यासाठी, कारण या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन मी करणार आहे. बर. आणि माझ्याबरोबर एक अतिशय मोठ्या अभिनेत्री आज इकडे येणार आहेत. मी आमंत्रित करतो मिस लॉली यांना. हाय एव्हरीवन. हाय. डोंट क्लिकड. डोंट फ्लशड. गुड नाईट. एक मिनिट, आपण गुड नाईट कशाला म्हणालात? अहो, पहाट आहे, दिवाळी पहाट आहे. मी रात्रीची जागते आणि फाटी झोपते. सगळ्या फ्रेंड्सना बोलते गुड नाईट असं बोलते आणि मग मी स्लीप. काही मला कळलं नाही काय झालं ते. आपण कार्यक्रमाकडे वळूया. हो, नक्की. हळू हळू. कवी संमेलन आहे, जादूचे प्रयोग नाही आहेत. कवी संमेलन आहे, कृपया. तर मी लॉली तुमचे सगळ्यांचे स्वागत करते या लाडक्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे लॅम्पली वॉचट. एक मिनिट जरा. लॅम्पली वॉचट म्हणजे मला नाही कळलं. लॅम्पली वॉचट म्हणजे तेच म्हणतोय का? वन मोर आणि कुकडा फरसाण. म्हणजे अर्धा कच्चा इंग्रजी असलेला माणूस. लॅम्पली वॉचट. लॅम्प दिवा, लॅम्पली दिवाळी. वॉच पहा, वॉचट पहाट. लॅम्पली वॉचट दिवाळी पहाट. 2 मिनिटं. काय झालं? वाय, सुंदरच आहे. लाजलात का? नाही, लाजलो नाही, पण तुमचं अगदी मनोरंजक असं इंग्लिश आहे. धन्यवाद. पण हा कार्यक्रम मराठी आहे. आपण मराठीत आपण बोललो तर जास्त बरं मला होईल. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमचं इंग्रजी कच्चं आहे, त्याला कोण काय करणार नाही. हरकत नाही. येस. तर रसिको, आज आहे दिवाळी. रसिको, दिवाळी म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? उठणं. काय म्हणाल? म्हणजे ना मला उठणं खूप आवडतं. मी अशी सकाळी उठते, असे गरम गरम तेल घेते, ते असं हाताला चोळते, उठणं घेते, ते हाताला चोळते. 1 मिनिट, तुमच्या हाताला ओ माय गॉड सो मेनी हेअरस्टाईल्स. काय करताय हे असं? केवढ्या हेअरस्टाईल करून ठेवले तुम्ही हातावर. एक काम करा, ते केस काढून टाका. हा? कारण काय ना, मी ह्याच्यावर जसं उठणं चोळली ना तर त्याच्या अशा गोळ्या गोळ्या होणार आणि मग ते उठणे नाही राहणार, ते चिकटणी होणार. यु नो, जस्ट फॉन एलिमेंट. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तर मला या सगळ्या मंडळींसमोर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला तुम्ही सांगा की तुम्ही दिवाळीच्या सकाळी उठल्यावर ढामढूम डुडूम करता? नाही, मला काय प्रश्न आहे हा? मला खरंच कळलं नाहीये. सकाळी उठल्यावर मी करते ढामढूम डुडूम. अहो, काय बोलताय तुम्ही? हा, असं अगरबत्तीने पेटवायचं की लगेच धामधूम डुडुक. अहो, मग फटाके वाजवता का असा प्रश्न विचारा ना. दॅट इज दॅट. हो, दॅट इज दॅट. ठीक आहे, पण मी वाजवतो फटाके. वाजवताना मला फटाके खूप आवडतात. हो, बरोबर आहे. तुम्हाला माहितीये मला सगळ्यात जास्त काय आवडतं? काय? भुई चक्कूर. मला भुई चक्कूर खूप आवडतं. भुई चक्कूर पेटवल्यावर कसं
असं स्वतःच्या भोवती गोल 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 फिरतं असं गोल गोल आणि मग हळूच मागे मागे येतं असं मागे 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 एक मिनिट. तर ते मला खूप आवडतं. कृपया असं करू नका. कवी संमेलन सुरू आहे. सॉरी सॉरी मला एक जस्ट आठवलं. हा. मला सांगा तुम्हाला हे आवडतच असणार. काय नाग गोळी. नॉटी तुम्हाला आवडते ना? सांगा नॉटी मॅन. नागगोळी मला का आवडेल? तुम्हाला नाही आवडत? नाही. मला तर खूप आवडते. नागगोळी दिसते एवढीशी पण एकदा पेटवली की वार 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 येते. Oh my God. मला खूप आवडते. मला खूप आवडते. आय जस्ट लव्ह इट. मला खूप आवडते नागगोळी. एवढे इंटरेस्टिंग फटाके तुम्हाला का नाही आवडत? अरे पण मला तरी सुद्धा नाही आवडत नागगोळी. का आवडावी नागगोळी मला? अरे रम्याला आवडते, पर्याला आवडते, पिंट्याला आवडते, तुम्हाला का नाही आवडत? तरी सुद्धा मला का आवडावी नागगोळी? मला नाही आवडत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चौगुले सर हा अहो काय किती वेळ बाकीचे कवी ताटकलेत, आम्हाला ही कविता सादर करायची आहे माफ सर. माफ करा. हे बघा कवी तिथे ताटकळलेले आहेत. कृपया आपण कार्यक्रमाला सुरू. ताटकळू नका, इकडे या. इथे खूप चांगला फोन एलिमेंट आहे. चला निघा तिकडे. निघा काही नाही हरकत नाही. जा तिकडे जा लवकर. काय चाललंय तुमचं हे? अहो काय चाललंय? बसा बघू तिकडे. कार्यक्रमाला सुरुवात तरी करू दे ना मला. बसा तिकडे शांतपणे. रसिको हो, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. रसिको तुम्हाला सांगायला मला अतिशय आवडेल की माझ्या वयाच्या 16व्या वर्षी कविता माझ्या आयुष्यात आली. आणि माझ्या आयुष्यात 22व्या वर्षी आली. रम्याला चिकटून बसली होती एका हॉटेलमध्ये. मी तिकडे गेले आणि त्यांना रंगे हात पकडली दोघांना. मला खूप राग आला. त्या असं वाटतं त्या कविताला ना असं झिंजावपर्यंत. चुप. कोणत्या कवितेबद्दल म्हणताय तुम्ही? कविता भदौरिया. चंपकलाल फाफडावाल्याची मुलगी. हे काय चाललंय तुमचं? कविताने वाट लावली माझ्या आयुष्याची. अहो मी कविता म्हणतोय ती ही कविता नव्हे. कविता म्हणजे पोएट्री. तसं सांगा ना. पोएट्री. तुम्हाला सांगू का, मला एकदा तरी पोएट्री मध्ये लढाई करायची आहे. ती मिलिटरी. काय होतं? ती मिलिटरी. ती मी म्हणतोय ती पोएट्री. सॉरी ते स्लिप. लढाईचा आणि पोएट्रीचा काय संबंध? हा आता काही सुचत नाही म्हणून अंतर्गत लढाई कवीची सुरूच असते. पण त्या लढाईचा आणि ह्या कवीचा किंवा ह्या पोएट्रीचा काहीही संबंध नाहीये हे मला तुम्हाला सांगायचं. माफ करा, माफ. हरकत नाही. कळलं का? ती कविता डोक्यात बसली ना म्हणून सगळं गोंधळ झाला. हरकत नाही. सॉरी. तुमचं शिक्षण वगैरे कधी झालेलं नाहीये का? झालं ना माझं शिक्षण. हा. मी जायची शाळेमध्ये पण मला शाळेतल्या सरांनी काढून टाकली. का? मी शाळेत उलट बसायची ना म्हणून काढून टाकली मला. शाळेत उलट का बसायचा तुम्ही? हो, कारण सरांनीच तसं मला सांगितलं होतं. चला सगळ्या मुलांनी पाठ करा. कोणीच नाही ऐकायचं. मी एकटी ऐकायची, लॉली ऐकायची आणि अशी पाठ करून बसायची. तेव्हापासून सर मला खूप हाणायचे, खूप मारायचे, चॉक फेकून मारायचे माझ्या पाठीवर. ही लॉली कोणाला पाठ दाखवायच्या पण लायकीची राहिली नाही तेव्हापासून. हे बघा माझ्या पाठीवर बघा. नाही तुम्हाला वाटेल, ऐका तर, तुम्हाला वाटेल हा टॅटू आहे. हा टॅटू नाहीये, द्रोण आहे, द्रोण. व्रण म्हणतात. द्रोण कुठून आणला? व्रण आहे तो. व्रण. काय येते? व्रण. पण मग ते भातावर काय ते असतं? वरण. मग तो वरण धवण असतो तू. अगं तो काय होतंय तुम्हाला? अहो तो वरुण धवन हो. दॅट इज असं दॅट. कसं तुम्ही? अहो मी कविता सादर करतोय. मला कविता करू द्या. खूप झालं आता तुमचं. तुम्ही प्लीज. आता सगळे लोक कंटाळलेत ना तिकडे. हा मला कविता यू करू यू द्या यू प्लीज. कंटिन्यू टू डुईंग प्लीज. माफ करा रसिको. माफ करा. माझं पहिलं पुष्प मी माळत आहे तुमच्या समोर. हे आकाशीच्या चंद्रा. चंद्र. हे हाड. नाटक करता. खूप मजा आली. सई मॅम. मस्त होता परफॉर्मन्स. दिवाळी पहाटला लॉली येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि आज तुम्हा दोघांना एकत्र बघून खूप जास्त मजा आली. समीरदा तुझा वॉक ऑफ संताप अप्रतिम होता आणि मी हे खरंच मनापासून सांगते, जोक्स किंवा काही याच्यात दुसरं इंटेन्शन नाही. माझा खरंच फेवरेट फटाका हा नागगोळी आहे.
आणि मी ह्या बाबतीत अरे खरंच जेन्युइनली असू शकतो एक्झॅक्टली आहे. आणि मला फार मजा आली. नमा लॉलीचा धुडगूस बघायला कायमच आवडतो. मजा आली मस्त. थँक्यू. मंडळी, नाटकाच्या तालमीत नाट्य फुलण्याऐवजी 2 कलाकारांमधलं जर प्रेम फुलायला लागलं तर मग नाटकाचे 3 तेरा वाजलेच म्हणून समजा. बघूया या नाटकात काय घडतंय. तुमच्या समोर ही धमाल करण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले सराईत कलाकार. अरे चला चला यार. अरे 10 वाजले यार. 9ची तालीम होती. 10 वाजले. कुठे ती दोघं? कुठे ते? अरे कुठे तो रमेश? कुठे तो पम्या आणि काय ती प्रिया? कुठे ते? फोन करत आहेत ना यार. फोन लावून काय उपयोग होणार नाही आहे. अशी बी ते उशिराच येणार आहे. आमचं कसं राज्यनाट्याचे संस्कार आहे. म्हणजे तालीम 9 वाजता आली का आपण 8:30 सतरंजा बितरंजा टाकून रेडी राहायचं बा. हे आताच्या पोरांचं काय खरं नाही. मी डोंबोलीत जातो सर. डोंबोलीत दुसऱ्या अंकात दुसऱ्या प्रवेशात माझं काम आहे. तरी मी आधी येऊन बसतो इथं. काय अर्थ आहे याला? अर्थ आहे हा? प्रिया आणि पम्याचा रोजचा झालंय सर. आम्ही काय मूर्ख आहोत का 9 वाजता येऊन बसतो ते? तुम्ही समजावा सर त्यांना. त्यांचं जे काय असेल ते नाटकाच्या बाहेर इथे येऊन नाही सर. मी भडकलो ना महा. तू माझ्यावर का ओरडतोयस? मी सांगे ना, बोले ना त्यांना येऊ तर दे. सॉरी सर सांगितले सर. जस्ट सांगितले सर मी जस्ट. जलतोय ना जलतोय. हा प्रियाची उमेदवारी दुसरीकडे गेली ना. हो बिनखात्याचे मंत्री शांतराता. हो मोरे, त्या पम्याला फोन करा लवकर. तो उचलत नाही आहे. अरे नाही उचलणार ते. बुलेटवर असेल. ती मागे घोरपडी सारखी चिकटून बसली असेल. हे आगलावे आहे काय रे? बाईकवर आहे म्हणून फोन उचलत नाही. ठीक आहे. बुलेट हे चिकटून असेल हे कशाला? सर त्याने नवीन बुलेट घेतले ना. सीट अशी आहे तिची. तुझ्या बापाने बुलेटची सीट अशी ठेवली होती. सर वेल्डिंग केले त्याने. चिपकोय तो 1 नंबरचा सर. मला माहिती आहे ना. हे बाई ऐक ना, मला ना काही घेणं देणं नाही. त्यांचं काय असेल ते पर्सनल. मला तालमीला वेळेत पाहिजेत ते काहीतरी. आणि पण ती कांजूरमार्गला राहते ना. हो कांजूरमार्ग. आणि हा कांदिवलीला राहतो. हो मग एकत्र कसे येतात ते? हेच तर मी तुम्हाला सांगतोय सर. आपली तालीम बोरिवलीला आहे. हा कांदिवलीवरनं कांजूरमार्गला त्याला आणायला जातो सर. तिथून घोडबंदरवरनं येतो. मीरा रोडला जेवतो आणि मग तालमीला येतो सर. अरे बापरे. कांदिवलीवरून यायचं तर 10 मिनिटात यायला पाहिजे खरं तर. मी तर 3 मिनिटात आलो असतो. काय म्हणजे मी डोंबोलीत राहतो तुम्ही एकटा येतो इथं. मला एकट्याच इथं कोणच नसतं ना माझ्या बरोबर. मी पण आता बाई घेणार आहे अशी शीटची. कळलं काय तुम्ही? नाही श्रमेश ते दोन्ही हॉलले तर वेगवेगळे येतात. पण तू तर म्हणतोय का बुवा ते एकत्र येतात. कसं काय? दादा तुम्ही भोळे आहात खूप. हा भोळा. याच्या मिशीला तूप चोळा. हो मोरे. काय मोरे? हो तुम्हाला ते आपल्याला गंडवतात. हो चौकात एकत्र येतात. नंतर मग ती अगोदर येते आणि तो नंतर येतो. आपल्याला वाटतं ते वेगवेगळे आलेत. अरे बापरे. नाही हे आमच्या टायमाला राज्यनाट्याचे संस्कार होते. हे असं नव्हतं बापा. हा म्हणजे आम्ही नाटक म्हणजे नाटकालाच दैवत मानलं होतं. हे असं म्हणजे पटतच नाही म्हणाल. हो ना. आमच्या नाटकात बाईच नव्हती ना त्याच्यामुळे काय पाठायचं. अरे गॉसिप करायला हॉल घेतलाय का आम्ही? ना तालीम करायला घेतलाय ना. वाचा ना नाटक वाचा तरी. सर कसं वाचणार? ज्यांचा सीन आहे ते बाहेर रंगलेत सर. तू तुझा सीन वाच. मोठा सांगतोय बाहेर रंगलेत. काय झालं? येत नाहीत का? सॉरी. अरे सॉरी. प्रिया काय? अरे प्रिया बाळा आली का तू? अरे बापरे. अरे देवा. अरे उशीर झाला पुरी. अबे तुझी वाट पाहत होते आम्ही, हा? हेमंत भाऊ या बसा इथे बसा. काय तुम्हाला स्वागत करायला ठेवलंय? नाही आपलं दरबानात तुम्ही तुतारी आहे तुमच्या हातात. बसा इथे. नाही ते आपलं राज्यनाट्याच्या टायमाला नका सांगू मला काही. तुम्ही इथे बसा. सॉरी ते ट्रेन लेट झाली ना त्यामुळे लेट झाला. ट्रेननी येतेस तू? हा. ट्रेननी येतेस? कुठची? पुढची. बापरे. काय ग कितीची ट्रेन पकडतेस तू? 9च्या तालमीला यायला कितीची ट्रेन पकडतेस? 9:35 सर. 8:35 सर. 25 मिनिटात येतेस तू कांजूरवरनं. कुठली ट्रेन आहे? बुलेट ट्रेन आहे? 7:35 सर. ठरव काय ते टायमिंग एकदाच. 7:35 सर. नक्की? हा सर. मग तरी नाही घोळ असा झाला सर की नेमकी आज ना ट्रेन लेट उठली. ट्रेन लेट आली त्यामुळे
दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे पिल्लू आली तू? हा मी आले बाबा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ब्रो. सर ब्रो बोलला. कळलं मला कळलं. तू नको सांगू. चलो 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 स्टार्ट करते चलो. चला 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 सुरुवात करूया चला हा चला 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 हा चला. चला 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 त्याला रेडी कोणाचं आहे? मी सुरू करू का रेडिंगला? हा चल चल तू चल सुरू कर. हा चल चलो. रेडी रेडी रेडी. खुर्चींचा मागे एवढा गट्टा आहे तरी काही लोकांना खेटून बसायचं आहे. प्रथमेश ऐक ऐक. हा तुझा जो काय भपाव ऍटिट्यूड आहे आणि लवकर येण्याचा आविर्भाव आहे ना तो बाहेर ठेवून यायचा. कळलं? डोक्यात जातोय तो माझ्या. अरे असं काय करतो ओंकार? अरे आलोय ना आता मी. चला ना सुरुवात कर. किती वाजले पाम्या? हा रमेश किती वाजले रे? 10. तू ओरडतोयस का? तालीम कितीची होती? तालीम घड्याळात बघून सांगशील? मोरे 10ची होती ना तालीम. तुझ्या आशीच्या भावान 10ची तालीम द्यायला नाही तिथं. 9ची तालीम आहे 9ची. मी सगळ्यात अगोदर आलो इथं. माझा दुसऱ्या अंकात दुसऱ्या प्रवेशात माझं काम आहे माहितीये तुला? मोरे. तर मी अगोदर आलो सगळ्यांच्या इथं. मोरे. हा 20 मिनिटं लेट आला. तूप लाव्या मिशीला. सर तुम्ही थांबा ना मोरे. ए तू सांग रे का लेट का झाला? अरे मी उठलो गाडीवरचं कव्हर काढलं आणि कांजूरमार्गला ट्रॅफिक लागलं. आणि कांजूरमार्गला कांजूरमार्गला ट्रॅफिक म्हणजे कांजूरमार्गला असेल ट्रॅफिक पण मी कांदिवलीला राहतो ना. मग तरी का लेट झाला? लेट झाला ऍक्च्युअली. अरे कव्हर काढलं गाडीवरचं बघितलं टायर पंक्चर होता आणि एवढ्या सकाळी मेकॅनिक मिळतच नाही. मग मेकॅनिकला फोन केला त्याच्या घरी गेलो त्याला आणलं पंक्चर काढलं आणि लेट झाला ना. मग आमचा फोन का नाही उचलत होतास? फोन फोन वाजला पाहिजे तर उचलेन ना. मोरे तुला फोन करतायत मगासपासनं. नाही रे फोन वाजला बिजला मोरे काय फोन करा त्याला. फोन उचलत नाही तो. अहो करा तरी आधी. करा करा मोरे फोन करा. नाही. अरे हे घे बाबू. नाही रिहर्सलला मी फोन नाही उचलत. वसाडे मी फोन लावलाय तुला. हा बघ. बोल 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 लवकर बोल. अरे अरे यार असंच होतंय बघ ओंकार. अरे ते स्क्रिप्टच्या नादात ना आम्ही रिडिंग करत बसलो काल आणि मे बी माझा फोन इथे राहिला. तू तू पर्स मध्ये टाकला. हा मी टाकला ना तू विसरून गेला. अरे हिच्याकडे फोन राहिलेला माझा कालच राहिलाय. अच्छा मग काल रात्री आपण 10:30 वाजता दोघे बोललो फोनवर तुझ्या कॅरेक्टर बद्दल. ते कुठल्या फोनवर बोललो आपण? हा नाही तुझ्या आशीचा हो. 2 तासापूर्वी तुला फोन केला. ऑन दी वे हे तूच बोलास ना. आणि मेकॅनिकला जो सकाळी फोन केलास तो कुठल्या फोनवर केलास? अरे नाही मी नको रे खोटं बोलूस. अरे ऐक ना आम्हाला माहितीये तुमचं आहे ते. आमचं सर काय ए गप्पा बस. म्हणजे तुला आणायला जायचंय ना हिला जा ना आण काही कर. मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. पण माझ्या तालमीला वेळेवर यायचं कळलं का तुला? सकाळी 7 वाजता जा नाही तर रात्री 12 वाजता जा. आणि तू काय ये आंघोळ करून 8 वाजता घराखाली उभी राहा आणि काय त्याच्या बाईकवर बस आणि ये. सर आज ट्रेन लेट झाली होती तू म्हणून गप्प बस. अभि तो सच बोल दे. मूर्ख कुठले? चिल 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 मला सांगू नको. तालमीचा वेळ वाया जातोय. 1.5 तास फुकट गेला. हॉलचे पैसे तू देतोस. दादा सॉरी दादा. दादा सॉरी नको बोलूस. तर सीन करा लवकर. ए श्रामे ए सीन कर. चल 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 सीन 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 कर चल. सीन करू नका. तुझा तो सीन आहे ना 3रा सीन आहे तुमचा. तुम्ही रोमॅन्टिक होता तो सीन करा इथे. सर मी रेडी आहे सर. आमच्या राज्यनाट्याच्या वेळेला ना आम्ही काही पोरी बाळीला सोडायला गेलो नाही बा. अजिबात लपड बिपड आम्ही कधी केलं नाही. असे संस्कारच नव्हते आपले. खरं सांग. नाटकात बाईच नव्हती ना आमच्या त्याच्या. अरे ए सीन करा. चांगलं हा चांगलं. चल 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 चल. रेडी. हा फ्रिक आउट. हा हा बाबू ते हे अरे बाबा नीट कर करू ना? पिल्लू. ते करू. चला रेडी 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 सर चला. रेडी सर. ह्या चिकट बुंदीचं काहीतरी करा पहिलं. ह्याचा काय? तू गप्प बस. रमेश सीन कर चल. नंदिनी बोल सुहास. व्हॉल्यूम ए मला हाच व्हॉल्यूम हवाय. मला हाच हवाय व्हॉल्यूम. नाही मला हाच हवाय व्हॉल्यूम. पाम्या तू गप्प बस. सीन सुरू करा. याच आवाजात चल कर. बोल सुहास. नंदिनी तुझ्या डोळ्यातला समुद्र बघितला ना की माझ्या मनात लाटा येतात. कधी कधी मारते कशाला का?
मला कशाला मारला आधी? नंदिनी तुझ्या काय चाललंय काय करताय हे काय काय चाललंय सर घेतो सर. रोमॅन्टिक सीन आहे ना मग नीट करा ना यार नवरा आहे ना तो तुझा नाही सर. काय खऱ्या नाटकात नवरा आहे ना तुझा रोमॅन्टिक बोला ना यार नवरस वगैरे काय माहितीये का तुम्हाला माहितीये सर. मग तसं करा ना काहीतरी तो वापरा ना हा म्हणजे नवरस राहता आता आम्ही राज्यनाट्याच्या तालमील वापरायचं नवरस म्हणजे बा बिभत्स रस असतो वीर रस असतो अजून म्हणतात त्याला बा एक शृंगार रस असतो बा आणि 3-4 रस असतात मग नाहीये तर कशाला बोलताय इथपर्यंत आलो होतं फक्त कशाला बोलताय मी कोकणातला असल्यामुळं ना मला फक्त आंब्याचा रस माहिती आहे आणि नमान एकदा उभं राहिला ना सगळं असं रस नुसतं तुम्ही जरा गप्प बसाल का दोघे प्लीज तुम्ही सिनियर आहात यार मला नका ना ओरडायला लावू एक अनुभव आहे boss. तुमच्या नको सांगू तुमचा अनुभव प्लीज सीन करा यार तुम्ही हे माझा फोन ठेव तुझ्याजवळ. आईचा मेसेज आला ना तर फ्रीज वरती औषधं ठेवलेत म्हणून. हो सांगतो रेडी रेडी. नंदिनी एक गोष्ट सांगू. तू काय बोलू नकोस. मला तुझ्यात माझा संसार दिसतो. मला तुझ्यात माझी आगे बॅकस्टेज वाल्यांना सांगे आतमध्ये सांगून घेत सांग काय आहे ह्याच्या चेहऱ्यात बघण्यासारखं काय ह्याला 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 का बघतेस तू तसं. हा नवरा आहे ना तुझा मग त्याच्याकडे बघून बोल ना सर तिकडे बघितलं ना की एक्सप्रेशन भेटतात सर. एक्सप्रेशन भेटतात ना या चुकतेस तू नाक्यावर भेटतात तुला एक्सप्रेशन त्याच्याकडे बघून बोल काय ऍक्टर्स घेतलेत ना मी यार सर सर खुर्ची देत रे बसायला. देवाने असं केलेलं नाही ए चला सीन सुरू करा मला तुझ्यात माझी दुनिया दिसते. माझं भविष्य मला तुझ्यात दिसत. तूच माझं जग आहे. पाम्या चांगलं करते ना रे ती कमाल मग तू बापाच्या वेळेला एंट्री घेणार आहे तू कधी एंट्री घेणार कोणाची एंट्री तुझी एंट्री हा हा घेतो 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 हा घेतो घेतो पहिलं वाक्य पाठ नाही एंट्री कधी पाठ नाही आणि ह्यांची आहे तू घेतोस तू तालीम घेतोस हिची नाही मी घेतो मी एंट्री घे लवकर थांब 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 वाक्य हल्ली रे सगळी वाक्य हल्ली सगळी सर देव हो तुम्ही थांबा तुम्ही जास्त बोलू नका तुमच्याकडे येईल नाही तर रुमाल कधी पण ए, जा ना चल. एंट्री चल ना बाईसाहेब सा मी फाईल घेऊन आलोय सा सही करताय ना सा करते ना. हा घ्या पेन सा सर काळी सा लावली यांनी सर. काय रे पम्या काय काय शिपाई आहेस ना तू हा काय हे काय कॅरेक्टर पकडलेस तू नाही ते म्हटलं की तो आउटसाइडर असेल तर थोडा वेगळा फ्लेवर येईल ना कुठला कुठला आउटसाइडर आहे हा राजस्थानचा आहे हा आणि तो मराठीत बोलतो सा लावून पुढे हा कुठलं कॅरेक्टर आहे हे आणि तुझं काय ग तुझं काय सर ते ऍक्शनला रिॲक्शन म्हणून झालं. रिएक्शन म्हणून तू पण सासा बोलतेस हा येडीएस काय का आणि काय मॅडम सा हे कुठले इंटोनेशन आहेत अरे ते मी म्हटलं बाईसाहेब आहेत ना हा ड्युटी रिस्पेक्ट रिस्पेक्ट नाही वाटत आहे हवस वाटते ती हौशी नाट्य संस्थेमध्ये अहो हवस बोललो मी हौशी नाही बोललो मी हवस बोललो अरे हवस बोलला तो हौशी काय हा सांगा मी बोललो आहे ना ते परत सांगा त्यांना सांगा मला तुम्ही थांबा जरा प्लीज थांबा सर प्लीज सीन सुरू करा आणि रोमॅन्टिक सुरू करा सर जरा, मी please. सर रेडी आहे सर ही करत नाही सर. सर यासोबत काय रोमॅन्टिक सीन करायचंय. लसूण खाऊन येतो जवळ जाऊन वास घेऊन बघा. लसूण याला सर कोणीतरी सांगितलं लसणाचा लय फायदा होतो लय फायदा होतो. काय फायदा होतो रे लसणाचा कशाला खातो एवढा लसूण. पोटाला फोडणी दिली तुला काय करायचंय तुला काय करायचंय अरे पण तुला लसूण कशाला खाली काय आलं करायचं? तुला? त्रास मला होतो इथं आल्यानंतर. ए तुला कशाला लसूण पाहिजे खरी लसणीची गरज आम्हाला आहे ब्लड प्रेशर वगैरे असं कंट्रोल होतो ना हार्टला सर ही माझ्या लसणीचं बोलते सर माझ्याबरोबर रोमॅन्टिक सीन असला ना पाद्या लावून खाऊन येते सर भस्कन वास येतो सर. एक मिनिट ओंकार उगाच काय पण बोलू नको तिचं पोट दुखतंय म्हणून तिने पादे लावून खाल्लंय अरे पण तिचं पोट दुखतंय ती सांगेल ना तू कशाला सांगतोयस रे अरे ओंकार ती मितभाषी आहे रे आणि हा मन कवडा आहे ना. याचा मनकवडा चेचून टाकीन मी आधीच सांगतोय तुला मनकवडा आहे त्रास झालाय तुम्हाला सगळ्यांचा मला तर तुम्हीच ना नाटकाला लागलेले पादे लोणात मी सांगतोय तुम्हाला नाही सर करू नका मला ना चला मी कुठल्या ऍक्टर्सना घेऊन करतोय ना सिरियसली ना म्हणजे
असं नको. त्रास आहे हा, तुम्ही त्रास आहात. तुम्हाला काय करायचंय ते करा, मला नाही करायची तुमच्या बरोबर असं तालीम. नको बोलू. तुम्हाला काय माझं नाव नका देऊ नाटकाला, तुम्ही काय कोणाचंही नाव द्या दिग्दर्शक म्हणून, काय काय करायचंय ते करा रे. मला नाही सर, मला हे घेणं नका देणंच घ्या. नाही अरे बाबा, तुमच्याबरोबर. अरे ऐका, देवा, ऐका, अरे देवा, ऐका, मला ऐका, करू नको. थांबा. काय इकडे करायचं? कमाल. प्रसाद सर, तुम्हाला कसं वाटला? छान. श्रमेश आणि प्रथमेशकडे बघून ही नाटकाची तालीम आहे का ती तालीम आहे थोडासा कन्फ्युजन होत होतो थोडंसं, पण उत्तम. म्हणजे वातावरण निर्मिती फार उत्तम होती. युजली बऱ्याच स्पर्धांच्या तालमींना हे असे प्रसंग घडतात वारंवार, त्यामुळे मी दिग्दर्शकाची चिडचिड नक्कीच समजू शकतो. असे कोण ना कोणतरी दिवे भेटतात आणि हे फार ॲप्ट होतं. हे असे दोन जण असतातच. फार सुंदर कॅरेक्टरायझेशन होतं, मजा आली. मंडळी, आता वेळ झाली आहे निरोपाची, पण आम्ही तुम्हाला हसवायला उद्या पुन्हा भेटणार आहोत. तेव्हा बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.